मला सांग, या पुण्यावर सगळा रिसर्च वगैरे करताना गुजबम मुवमेंट कुठली होती की बापरे काय वाचून घेतलं मी पुण्याबद्दल? या हत्यारांवरनं कळलं की पुणेकर आपण म्हणतो ते कधीपासनं आहे, तर ते अश्मयुगीन काळापासून आपल्याला पुणेकर दिसत. डेंजर म्हणजे शिवाजीनगर हा पुण्याचा भाग नव्हता. कसा असेल? पुण्यातला दगडूशेठ गणपती हा सगळ्यांना माहिती. करेक्ट. पण कुणालाच माहित नाही या दगडूशेठ गणपतीचं आधीचं नाव काय होतं. एक मिनिट, मुळा आणि मुठा या दोन अप्सरा आहेत ज्यांच्या आता गटारी झाल्यात. लगेच मला पुढचा प्रश्न विचारशील, शनिवार वाडा आला म्हणते, शनिवार वाडा तू पर्वती भुयार होता का? तो एक रहस्यच आहे आणि मला ते सांग की त्याचा नक्की ते काय विषय. मग हे पुण्यात भूतभीत होती का रे? अरे ते तळजाईचं होतं की. भयंकर किस्सा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला किस्सा आहे. त्या जिथे सगळे विधी चालतात दहाव्याचे ओंकारेश्वरच्या समोर, आणि अनेक रात्र तो तिकडे बसायचा. माझ्या शाळेतला मित्र होता आणि एक दिवस त्याला मी रस्त्यावरनं न्यूड म्हणजे नग्न पळताना बघितलं आणि एकदम अचानक तिथनं पळताना बघितलं आणि मी काकूने विचारलं, काकू याला काय झालं? तेव्हा त्यांनी मला सांगितलं भयानक किस्सा पुण्यातला, ते म्हणजे जक्कल सुतार. पण आपण म्हटलो निलायम, आपण म्हटलो नवले ब्रिज, हे सगळं बाहेर आहे रे. हे जे काय घडलं हत्याकांड हे प्युअर पुण्यात आज घडलेलं आहे. म्हटलं ना, पुण्याचा इतिहास पांढरा सुद्धा आहे आणि काही ठिकाणी ते काळं सुद्धा लागलेलं आहे त्याला. ते काळं जास्त भयानक आहे, डार्क येते. माझा जन्म सदाशिव पेठेत झाला आणि सदाशिव पेठेत झाल्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की अरे काही वर्षांनी दरवर्षांनी असं वाटायचं की म्हणजे त्या काळचं पुणं आता तसं राहिलं नाही. आणि मग वाटायचं की तो काळ म्हणजे काय, तर पुण्यातला व्यक्ती हा कुठल्याही काळात जाऊन पुण्याचा विचार करू शकतो. आणि म्हणूनच आज एका भन्नाट माझ्या मित्राला बोलवलं इथे गप्पा मारण्यासाठी, कारण ज्याच्याकडे आहे अशा अनेक गोष्टींचा रहस्यांचा ओघ, तो माझा जवळचा मित्र जो आज आपल्या पॉडकास्टवर आलाय, तो आहे अमोक. थँक्यू. इतक्या पानसट या माझ्या जुळवाजुळवीनंतर हा पॉडकास्ट. तुझ्या दुसऱ्या वाक्यालाच कळलं होतं मला काय, एवढं मला सवय झाली होती. तर खूप दिवसांनी मला वाटतं खूप पहिल्यांदाच तू असा कट्ट्यावर काहीतरी किंवा पॉडकास्ट टाईप काहीतरी करत असेल ना? हा, पुण्यावर लॉंग पॉडकास्ट पहिल्यांदा, की गप्पा आपण म्हणू, पुण्यावर अशा गप्पा मी पहिल्यांदाच करतोय. जेवढं मी इतिहासावर येऊचे अमुक, पण मला सांगे पुणे शहर नक्की किती जुनं आहे? म्हणजे जुनं हा, पुण्याचा हाच प्रॉब्लेम आहे, लगेच कानाला ते बसतं पुण्यात जन्म झालाय म्हणून. जेव्हा तू पुण्याबद्दल मला सांगत होतास तर तू मध्ये एकदा म्हणला होतास की पुणे हे अश्मयुगीन शहर आहे. हा, काही नाही. बघ कसं आहे, तू आज मी म्हंटल की ह्या बिल्डिंग मध्ये लोक राहत होते, कसं सांगणार तू या बिल्डिंग मध्ये लोक राहत होते? काय त्या बिल्डिंग मध्ये काही अवशेष सापडतायत का किंवा काही पुरावे मिळतायत का असं शोधत तिथं राहत होते की काय कपडे लत्ते टाकून गेले, फर्निचरचं सामान आहे, भांड्यावर नाव लिहिलंय. हा, आता अश्मयुगीन काळात बघायला गेलं तर भांड्यावर नाव नसतं, पण तुला हत्यारं सापडतात. तिथं माणूस राहायला होता याचे ट्रेसेस हवे की नाही आपल्याला. एक्सकव्हेशन करताना ज्यावेळेस डेक्कन कॉलेजने एक्सकव्हेशन केलं त्यावेळेस त्यांना मुठेच्या काठावर अशी अनेक अश्मयुगीन हत्यारं सापडली, जी आजही डेक्कन कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला बघता येतात. या हत्यारांवरनं कळलं की पुणेकर आपण म्हणतो ते कधीपासनं आहे, तर ते अश्मयुगीन काळापासून आपल्याला पुणेकर दिसतात. पण ती हत्यारं कोणीतरी टाकलं, पण असं नाही होत आपल्याकडे. एक तर पुण्यात असा वेळ कोणालाही नसतो. नाही, बाहेरनं कोणीतरी आलं आणि त्या हत्यारांना पुण्यात टाकलं, असं पण होऊ शकतं ना? नाही ना, असं शक्य नाही ना. असं का करतील कोणी की हत्यारं येऊन पुण्यात त्या ठिकाणी टाकतील? मुळात काय आहे, ती नदीकाठी सापडणं ह्यातही एक महत्व आहे. अश्मयुगीन माणूस हा नदीकाठी राहायचा, शेतीसाठी उत्तम आहे त्याला. तो आता गुहेत राहत नाही, गुहेवरनं तो खाली उतरलेला आहे, म्हणजे तो घाबरत नाही आता वन्य प्राण्यांना. तो गुहेवरनं खाली उतरलाय. खाली कुठं राहील तो? नॉर्मल राहण्यापेक्षा सोपं आहे ना. मी जर तुला म्हटलं की कोथरूडात सगळ्या गोष्टी आहेत, पेठेत कशाला गर्दीत राहतो, तर तू काय म्हणशील, हो यार, कोथरूडात जर सगळं मला पेठे एवढंच मिळत असेल पण प्रशस्त राहायला मिळत असेल तर मी कोथरूडात जाईन, असे काही विचार करतोच ना आपण. तोच विचार त्या माणसाने केला. माणूस विचार बदलत नाही, लक्षात घे. त्याचा विकास होतो, विचारांचा विकास होतो, तो थोडासा बदलत जातो, त्याची आजूबाजूची साधनं बदलतात. इतिहासाचा जो विचार केलास तर माणूस विचार सारखाच करत असतो.
आणि त्याला सोपं आहे ना, माणसाला ज्यावेळेस चालायला त्रास झाला असेल त्यावेळेस त्याला लक्षात आलं की अरे आपण हे जर चाकाचा शोध लावला, चाक म्हणजे त्याला सापडल्यानंतर त्याला लक्षात आलं ना की बाबा याने पटकन जातो आपण या गोष्टीने. आगीचा शोध लागल्यानंतर हे शोध त्याने त्याच्या गोष्टी सोप्या करण्यासाठीच लावल्या ना. मग तो आणखीन कठीण, म्हणजे पुण्यात जर ते हत्यारं टाकायचीच असतील किंवा तो तिथं राहतच नसेल तर तो आणखीन दूर कुठेतरी राहण्यापेक्षा तो नदीकाठी नाही का राहणार. अश्मयुगातल्या कोणत्या कोणत्या त्या हत्यारांच्या गोष्टी ज्या सापडल्या? मेन हत्यारं आपल्याला कुठली सापडतात तर दगड, जो आपण त्याला पूर्णपणे आकार दिला असतो, असा त्रिकोणी आकार दिलेला असतो. तो एकतर एखाद्या जनावराची कातडी कापायला किंवा त्याला ठेचायला किंवा मांस कापायला किंवा शिकार करायला या गोष्टींसाठी तो वापर करतो. कधी कधी युद्धासाठी तो वापर करतो असं आपल्याला दिसतं. ह्या गोष्टी आपल्याला मुख्यत्वे सापडतात. आता त्या कशा सापडतात, त्याने काय कशा पद्धतीने त्या बनवल्या यावर सगळं डिपेंड असतं. सगळ्यात पहिले तो काय करत होता तर मोठा दगड आहे, त्या मोठ्या दगडाला फोडून एक साधा उबड आकार तो तयार करायचा. नंतर त्याला लक्षात आलं की अरे आपण त्याला नीट छान करू शकतोय. मग त्याने आणखीन त्याला शेप दिला, त्याला धार दिली. त्यानंतर त्याने त्याच्या कुऱ्हाडी केल्या, आणखीन बारीक करून त्याचे बाण तयार केले. असा तो डेव्हलप होत गेलेला आहे. आणि अशा गोष्टी आपल्याला या पुण्याच्या जवळ सापडतात. पण जुनं किती असं तू म्हटलास तर मग पुण्याचं नाव अश्मयुगीन काळात तर भाषा नव्हती, मग पुण्याचं नाव कसं येतं? तर आपल्याला पहिलं पुण्याचं नाव कळतं ते म्हणजे राष्ट्रकूट राजांच्या काळामध्ये, 8वं शतक असं पकड साधारणपणे तू. तर काय असायचं त्या काळामध्ये, तर दान देण्याची पद्धत होती. दान दिल्याने पुण्य वाढतं, आजही आपल्याला सांगतात बघ. तर त्या काळात दान द्यायचे. तर हा राष्ट्रकूट राजाने एक दान दिलं होतं, कृष्णराजा, ज्याने वेरूळ बांधलंय बघ, कैलास मंदिर, अत्यंत सुंदर मंदिर बांधलंय. त्यानेच पुण्यात आणखीन एक त्याच्याच काळात बांधलं गेलेलं दुसरं मॉन्युमेंट आहे, ते रहस्यमयी मॉन्युमेंट असं तू आता म्हणू शकतोस. तर त्याने एका पुगडीभट ब्राह्मणाला, पुगडी भटाला एक गाव दान दिलं. तर असा ताम्रपट असतो, त्या ताम्रपटावर सगळं लिहिलेलं असतं कोणी कसं दान दिलं. तर त्यात तो उल्लेख आहे की पुण्य विषयांतर्गत बोपर खळू ग्राम यस्य पूर्वतो कलसहा वगैरे वगैरे, असं बरंच मोठं त्याचं वर्णन येतं. कुठल्या सालात आहे? आणि 8वं शतक. साल नाही माहिती आपल्याला, पण शतक माहिती, 8व्या शतकामध्ये. साल मी बघितलेलं नाहीये, त्यामुळे शतक तुला मी सांगू शकतो. तर हा पुगडी भट ब्राह्मणाला बोपर खळू म्हणजे आजचं बोपखेल नावाचं गाव दान दिलेलं आहे. तो म्हणतो की त्याच्या पूर्वेला कळस नावाचं गाव आहे, आजचं कळस. मुईला नदी आहे म्हणजे मुळा नदी आहे. त्यानंतर दर्पपुडिका म्हणून गाव आहे, म्हणजे दापोडी आहे. किंवा इंटरेस्टिंग म्हणजे भेऊसरी नावाचं गाव आहे, म्हणजे आजचं भोसरी. उगाच आपल्याला बोलतात की अरे असं कसं तुम्ही नाव ठेवलं, तर तो अपभ्रंश होत आलेला आहे. भेऊसरीचा भोसरी असं नाव आलेलं आहे. पण पहिला जो शब्द आहे ना, तो शब्द महत्वाचा आहे, पुण्य विषयांतर्गत. त्या काळामध्ये आपल्याकडे कसं आता राज्य, जिल्हा, तालुका, गाव, खेड असं आपण म्हणतो. बरोबर. त्यावेळेस राष्ट्र, त्यानंतर विषय, भुक्ती आणि ग्राम असं असायचं. राष्ट्र म्हणजे मोठं, विषय म्हणजे पुण्य विषय. विषय म्हणजे काय तर आजचा जिल्हा पकड, प्रांत, तो भाग. तर हा पुण्य विषय म्हणजे पुण्य आपण नगरी म्हणू पटकन त्याला सोप्या भाषेत समजण्यासाठी, पण पुण्य हे त्याचं मुख्य नाव होतं. आणि ह्याच्या अंडर काय काय येत होतं बघ तू. म्हणजे त्यामध्ये बोपखेल येत होतं, बोपरखळू म्हणजे आजचं बोपखेल, दापोडी येत होतं, आजही दापोडी पुण्यात आहे, भेऊसरी म्हणजे भोसरी, आजही भोसरी पुण्यात आहे, मुईला म्हणजे नदी मुळा आहे, आता मुठा आपल्याकडे पण आहे. तू जे आता सांगितलं, जो पत्ता सांगितला अमुक, त्याच्या आजूबाजूच्या गावांची नावं घेताना ती पण गावं त्या काळी असली पाहिजेत का ती पुण्याच्या पण आधीची आहेत? म्हणजे भोसरी पुण्याच्या पण आधीच आहे का? नाही, ही गावं एकत्र त्याच काळात असणार आहेत. हे सगळे आधीपासूनच चालत आलेले आहेत. कसं आहे यामध्ये पुणे का महत्वाचं, तर मी म्हटलं तसं की ते राष्ट्रकूट राजाचं सगळ्यात जुनं मॉन्युमेंट आपण पकडूयात त्याला आत्ता म्हणताना, ते म्हणजे पाताळेश्वर लेणी. जंगली महाराज रोडवर, बरोबर जंगली महाराज मंदिराच्या मठाच्या शेजारचं लेणं. आता खूप लोकांना ते माहिती झालंय, ASIच्या अंडर आलंय. एकेकाळी ते लोकांना माहिती नव्हतं. जंगली महाराज मंदिर प्रसिद्ध होतं, तिथं जाणारे जे भक्तगण होते ते पाताळेश्वर लेण्यामध्ये जायचे. त्याचे जुने फोटो जर आता लोक ऐकत असतील तर त्यांनी गुगलवर सर्च करा. अक्षरशः तिथं जो नंदी मंडप आहे त्याच्यावर अशी माती साठवून त्याच्यावर झेंडा उभा केलेला आहे. इतकं ते लोकांना काही माहिती नव्हतं. खरं तर तो भुयारातला महादेव म्हणून पेशवे काळामध्ये आपल्याला दिसतो, पण तो पण
लेटर पेशवे काळामध्ये दिसतो. आधीच्या पेशवे काळामध्येही त्याचं नाव आपल्याला घेतलेलं दिसत नाही. ब्रिटिशांनी ज्यावेळेस त्याचा सर्व्हे केला, म्हणजे हा भांबुर्डे आहेत. भांबुर्डे हा भाग, भांबवडे खरं तर शिवाजीनगरचं आधीचं नाव, भांबवडे नंतर झालं भांबुर्डे ब्रिटिश काळात, आणि मग आचार्य अत्रेंनी त्याला छत्रपती शिवाजीनगर असं नाव आपल्याला दिलं असतं. आणि पुण्याचा बाहेरचा भाग ना, नदी वाहते, नदीच्या आतला भाग पुणे, बाहेरचा भाग वेगळं गाव. डेंजर म्हणजे शिवाजीनगर हा पुण्याचा भाग नव्हता, ते एक वेगळं गाव होतं. अरे कोथरूड कुठं पुण्याचा भाग होता? कोथरूड आता कोथरूड तरी लांब रे, शिवाजीनगर हा पुण्याचा भाग नव्हता. कसा असेल? नदीच्या पुणे केवढं होतं? कसबे पुणे आपण पकडूया. कसब म्हणजे कारागीर, फारसी शब्द, त्यावर कसबे हा शब्द आला. कारागीर राहतात किंवा कारागिरांच्या ठिकाण. तर कसबे पुणे हा छोटा भाग होता, त्याचं शहर झालं नव्हतं. कसब्यावरनं ज्यावेळेस भरपूर वस्ती येते त्याचं शहर होतं. त्याआधी मौजे असतं, छोटे छोटे भाग असतात. ते कसबे होतं, त्याच्या बाजूला काय म्हणूयात वस्ती होती, छोटी कुंभार वस्ती होती, कासार वस्ती होती बाजूला. या 2 वस्त्या आणि पुणे एवढंच होतं शहर. आता आपण अभिमानाने सांगतो मंगला टॉकीज तिथं आलं. आता म्हणजे मी पहिला चित्रपट मंगलामध्ये बघितले. एक्झॅक्टली. मी उडलो तिकडे की शिवाजीनगर हे एक वेगळं गाव होतं, ज्याचं नाव तू काय सांगितलं? भांबुर्डे. खूप म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत ते गाव होतं, भांबुर्डेच म्हणलं जायचं. नंतरच्या काळामध्ये आपण त्याला सुंदर असं नाव दिलं, छत्रपती शिवाजीनगर, जे आता आपण वापरतो. तर लेणी, आपण ती लेणीबद्दल नंतर बोलू वाटलंच तर, पण या लेण्या का महत्वाच्या आहेत ना, त्यातनं पुणे का महत्वाचं आहे कळतं. लेणी मूळ शब्द आहे लयना, संस्कृत शब्द. लयनचा अर्थ आहे थांबण्याचं किंवा विश्रांतीचं ठिकाण. आता गंमत बघ, तू इकडनं मुंबईला जायला निघालास, तू दत्ताला थांबतोस काहीतरी खाण्यासाठी, 100% थांबतो, काहीतरी थांबा लागतो. तसंच ज्यावेळेस व्यापारी एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये त्यांचं सगळं सामान आणण्यासाठी जायचे, त्यावेळेस त्यांना वर्षावासामध्ये म्हणजे पावसाळ्यात कुठेतरी थांबायला लागणार. त्यासाठी लेण्या तयार झाल्या, म्हणजे थांबण्याचं ठिकाण तयार झालं. सोपं आहे ना, दगडातच मी कोरलं तर मला त्याची काळजी फार घ्यावी लागणार. जर मी घर बांधलं तर त्याचं देखभाल सतत ठेवायला लागेल. उदाहरण देतो, तू असं म्हटला की मी कोकणात घर बांधतो, पण मी फक्त तिथं उन्हाळ्यात किंवा थंडीत जाईन, तुला घरचे काय म्हणतील? कशाला अरे, तिथं कोण बघणार? तू येणार परत इकडे, तिथं बघायला कोणीतरी ठेवलं पाहिजे ना. त्यापेक्षा वेल्ह्यात घे ना, किंवा पौडमध्ये घे, किंवा ह्याच्यात कोंढव्यात घे एखादं घर, म्हणजे जवळ घे असं म्हणतो आपण. तेच आहे ना, जर मी गावात घर बांधलं किंवा मोठं घर बांधून राहिलं तर माझा वेळ त्यात जाणार, तिथं कोणी थांबणार नाही. मी जर ते दगडात बांधलं तर माझ्यासाठी सोपं आहे. त्यामुळे ह्या लेण्या बांधल्या गेल्या. म्हणजे सिंपल लॉजिक मी लावतो या मागे. मग जर तू बघशील तर मॅक्सिमम लेण्या 1800 लेण्या भारतात आहेत, त्यातल्या 1100 लेण्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे आपण आज पुण्यावर बोलतोय, अनेक लोक पर्वतीवर सकाळी जातात, अनेकांना माहिती नसतं पर्वतीला लेणं आहे. 1100 महाराष्ट्रात आहेत, बघितल्याच पाहिजे आपण. ह्या लेण्या सगळ्या ह्या व्यापारी मार्गावर आहेत, बाहेर नाही आहेत कुठं अशा रॅन्डम कोरल्यात लेण्या. म्हणजे पुणे हे व्यापारी मार्गावरचं अत्यंत महत्वाचं शहर होतं. म्हणजे पुण्याचं महत्व आपल्याला आपोआप कळतं. पुणे हे शोधण्यासाठी किती प्रवास करायला लागतो बघ, पण तो चांगला आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि सगळ्यांनाच पुणेकर व्हायचं असल्यामुळे त्या काळात अनेक जण स्थायिकही झालेले असणार आहेत, त्यामुळे पुण्याची व्याप्ती वाढत गेलेली. तेव्हाही लोकांना पुणेकर व्हायचंच होतं आणि इथे गर्दी करायचीच होती पुण्यामध्ये. मला खूप छान आहे, तू आश्चर्य वाटेल, तुला माहिती खरं मी कुठला आहे, माझा जन्म कुठला आहे. तेच म्हणणार होतो मी की बाबा जळगावकर, धुळेकर. पण पुण्याने मला हे सगळं दिलं. खरं तर पुण्याने मला इतिहास शिकवला, पुण्याने मला तो इतिहास कसा जगायचा हे शिकवला, पुण्याने मला इतिहासाची कदर करायची. आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपला समजून, ज्या गावात जाऊ तो आपला समजून करायचा. पुण्याने मला टोमणे दिले, पुण्याने मला टोन दिला, आणि पुण्याने मला ही सगळी रहस्यही दाखवली. त्यामुळे मी एक बऱ्याच वेळेस आरोप होतो ना रे की पुणेकरांना हे रहस्यच आहे. आणि पुण्याचं, मी स्वतः पुणेकर आहे आणि मला मुद्दा असा आहे की एवढं सगळं पुण्याने तुम्हाला दिलं आणि तुम्ही पुण्याला काय दिलं तर गर्दी नाही. तोच आहे ना, हेच रहस्य आहे पुण्याचं, जे तू म्हटलं ना. पुण्याचं रहस्य असं आहे
की जो कोणी माणूस येतो त्याला पुणे आपलंसं करून घेतं. फक्त त्या माणसाने ना पुण्याप्रमाणे राहायचं. जर एखादा माणूस आला आणि तो त्याच्याच प्रमाणे राहिला तर पुणे त्याला म्हणतं की राहा तू, काही अडचण नाही, पण ते त्याला त्रास होतो. पुणे सगळ्यांना आपलंसं करतं. तर मग तुम्ही ज्या गावात जातायत त्या गावाचे होऊन राहा, असा सोपा नियम असतो. जर कायम राहणार असाल, अगदी तुम्ही आपण लगेच आरोप केला जातो की यार तुम्ही असे येऊन गर्दी करतात. व्यापारा मार्गाचं ठिकाण पहिल्यापासून आहे ना. मग व्यापारी मार्गावर जर लोक येणारच नाही तर मग ते ठिकाण जिवंत कसं राहणार? इतिहास जिवंत ठेवायला पाहिजे की नाही तुम्हाला? मग लोक येणार आणि लोक व्यापारी मार्गाने किंवा व्यापाराच्या दृष्टीने येणार, अनेक वेगवेगळ्या दृष्टीने येणार, आणि त्याही लोकांनी पुण्याला मोठं केलं हे विसरता कामा नये. आपण जर म्हणतो की पेशवे आले, पेशव्यांनी पेठा वसवल्या, पण पेशवे हे सासवडवरनं खरं तर कोकणातनं आले, भट मूळचे, आणि त्यांनी पुण्यात वसवलं. ते जिथं आले ते तिथले होऊन राहिले, म्हणून आपण त्यांना पुणेकर म्हणतो. असं होतं काय, पेशवे पण बाहेरनं चालत म्हणल्यावर मी काय बोलायला माझ्याकडे स्कोपच नाही. बाहेरनं हे फार चुकीचा शब्द आहे बरं का. अरे सगळे महाराष्ट्रात आलेले, मला अजिबात आवडत नाही. इतिहास बघताना काही बाहेरचं नसतं आणि काही आपलं नसतं, सगळे आपले असतात. अरे पण या लोकांच्या येण्यामुळे प्रत्येक शहराची एक कॅपॅसिटी आहे ना. हो, पण ती कॅपॅसिटी प्रत्येकाने मेंटेनही ठेवली पाहिजे. प्रत्येकाने ज्यावेळेस शहर, म्हणूनच मी म्हटलं ना की पुणे का चांगलं आहे. नानासाहेब पेशव्यांनी ज्यावेळेस पुण्याची डेव्हलपमेंट केली, बाजीराव पेशव्यांनी केली, सर्वांनी केली, किंवा त्याच्या आधी आपण म्हणूया छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी तरुण वयामध्ये, खरं तर बालवयामध्येच, त्यांनी ज्या पद्धतीने शहराची मॅनेजमेंट केली आहे ती आपण शिकली पाहिजे. पाण्याची व्यवस्था, शहर वाढतंय म्हटल्यावर पाण्याची व्यवस्था लावून दिली की नाही. मग आपण पुणेकर म्हणून काय घेतलं? आता आपण पुणेकर म्हणतो कारण मी अनेक वर्ष झाली आता काय बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगायचं पुणे काय, याच्यापेक्षा काय आमचं सुदैव. असो, पुढे जाऊया आपण. येस, तू लेणीवर होता आणि एकदम मला अजून एक गोष्ट स्ट्राईक झाली की पुण्यात काही गोष्टी अशा आहेत, जेव्हा मी तुझे काही रील्स बघितले की ज्या खरंच मला पुणेकर असून पण माहित नव्हते, आणि तू पुण्यातल्या नसून तुला माहिती आहे. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझा असा एक मित्र आहे. मला सांग, या पुण्यावर सगळा रिसर्च वगैरे करताना गुजबम मुवमेंट कुठली होती की बापरे काय वाचून घेतलं मी पुण्याबद्दल? मी ना त्रिशुंडला गेलो होतो. माझं सगळ्यात आवडतं पुण्यातलं कुठलं मंदिर तुला आवडतं असं म्हटलं असतं, त्रिशुंड आहे. आणि तिकडनंच मागं मी नागेश्वरला गेलो. नागेश्वरचा त्यावेळेस मला इतिहास फार माहिती नव्हता. मी त्यावेळेस कसा इतिहास बघायचा थोडक्यात सांगतो. म्हणजे मी ज्यांच्याकडनं शिकलोय त्यांना ते क्रेडिटही माझं जाईल, माझं काही नाही. अविनाश सोनी सर आहेत, मंदार लवाटे आहेत, भोसले म्हणून आहेत, आय थिंक शहाजी भोसले, मला नाव आठवत नाही. ह्यांची पुस्तकं मी घ्यायचो आणि ती पुस्तकातलं ते पान घ्यायचो की हे ठिकाण आहे आणि तिकडं जायला लागायचो. मग ही सुरुवात झाली. नंतर मी नगर संशोधन वृत्त घेतलं, मग पेशवे दफ्तर पण वाचले, मग त्यातनं आणखीन अभ्यास मिळाला. मी नागेश्वरला गेलो ना, त्यावेळेस तिथं सांगितलं की, आणि मी वाचलंही, की हा पहिला उल्लेख गाथेत होतो, नामदेवांच्या गाथेत होतो की दक्षिणे पुण्येश्वरो देव, नागेश्वर महादेव, मूळ पीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे. तो पुण्येश्वर तर मी बघू शकलो नाही, पण ही गाथा आहे ते आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये. माझे महाराष्ट्राचे जे आपण म्हणतो की पंढरपूरला जाताना ज्या डोळ्यांमधनं आपण जातो ते 2 डोळे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊली. दोघेही त्या मंदिरामध्ये येत असत म्हटल्यावर मला सर्रकन काटा आला होता. त्यावेळेस मंदिर अत्यंत सुंदर आहे आणि नुसतं खरं तर इतिहास अभ्यास करणाऱ्या माणसाने खूप हुरळून आणि असं जाऊ नये असं म्हणतात, पण त्यावेळेस माझं झालंच होतं ते की ती वरची छताची नक्षी पेशवे काळात जरी त्याचा जीर्णोद्धार झाला असला तरी अत्यंत सुंदर आहे. तुम्ही अंतराळात आलात, अंतराळामध्ये दगडी नक्षी आहे सूरज, दगडी नक्षी, ती पेशवेकालीन पेंटिंग्स आहेत तिथे, ते बघून थक्क आले. तर एका मंदिरामध्ये एक माणूस 1 तास फक्त मंदिर बघू शकतो असं ते ठिकाण आहे. मी तर म्हणतो पुण्यातलं प्रत्येक ठिकाण, मी 52 रविवार 52 वेगवेगळी ठिकाणं दाखवू शकतो पुण्यातली, आणि तरी मला कमी पडतात ठिकाणं.
मला आणखीन इतकी सॉरी दिवस कमी पडतात, ठिकाणं खूप आहेत. तेव्हा एकदा झालं मला, मी जेव्हा पर्वतीवर गेलो त्यावेळेस पर्वतीवर मला गुजबम्स आले होते की हे काय आहे? केवढं ह्यूज जे काय आहे ते बांधलेलं आहे. तळ्यातल्या गणपतीला गेलो होतो त्यावेळेस आले होते. आणि सगळ्यात शेवटचं मी म्हटलं होतं की त्रिशुंड मंदिर, एक एक बघताना माझे डोळे फिरत होते. आणि मग सुरू केला म्हणजे अभ्यास. क्या बात आहे. असो, बऱ्याच गप्पा झाल्या, पण मला मोगे म्हणजे तुझ्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का, मी तुझे जेव्हा रील्स बघतो ना, जसं की ते पिवळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, त्या पिवळ्या तांदळाला काहीतरी अर्पण केलं करायचं वगैरे म्हणून ती वगैरे पिवळी वगैरे, तर जोगेश्वरी. मला हे जाम आवडतं. जरा आता पुण्यातल्या देवळांबद्दल किस्से सांगणार असे तुझे. काळी जोगेश्वरी आहे आपल्या इथं. काळे जोगेश्वरीचं महात्म्य काय? आणि ते ती खरं तर भैरवाची पत्नी आपण म्हणतो, की भैरवाची शक्ती आपण मानतो. आणि भैरव कसा रक्षक देवत आहे, त्यामुळे तुम्ही तिला जे मागाल ती रक्षा करण्यासाठी तत्पर आहे लगेच. आणि ती आई आहे मुळात, त्यामुळे तुम्ही हाक दिलं तर ती धावून येते. काळ्या जोगेश्वरीला प्रसन्न करण्यासाठी काही सांगितलंय? नाही, काळ्या जोगेश्वरीला प्रसन्न करण्यासाठी खरं तर स्तोत्र आहेत जोगेश्वरीची. बेसिकली तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर पुण्यात आहे अशी काळी जोगेश्वरी. पुण्यात आहे अशी देवी की जी भैरवाची पत्नी आहे, जिचं नाव आहे काळी जोगेश्वरी. दुसरं मारुती, भांग्या मारुती आपल्याकडे. आपल्या नाना वाड्यावरनं ह्याच्याकडे जाताना तो पुण्यामध्ये असा मारुती आहे की ज्या मंदिरासमोर भांग विकली जायची, म्हणून त्याचं नाव भांग्या मारुती आहे. बापरे, तेव्हा लिगल असेल. आता तसं लिगलच आहे ना भांग? आय डोंट नो, म्हणजे मला माहिती नाही. उत्तराखंड मध्ये फक्त लिगल आहे. बर, अजून तुला सांगू का, भिकारदासांनी तयार केलेला भिकारदास मारुती. तर उगाच आपल्याकडे लोक तो भिकारदास नाव कसं देता तुम्ही? आपल्याकडं प्रेमाने आपण पुणेकरांनी नाव दिले. आपण लोकांनी लक्षात घ्यावं, आपण नावं ठेवतो ती प्रेमानेच नावं ठेवतो, त्यात काही फार रोष नसतो. तू आता एवढं सांगतोय, पण मी जेन्युअनली सांगू, ते पर्वतीला आपण जातो त्याचं नाव पर्वती काय हे बेसिकच मला माहित नाही. पर्वताई देवी आहे तिथं. सो अशी गोष्ट आहे की पर्वतीच्या पायथ्याशी खूप आधीपासनं वस्ती होती. आणि तिथला जो एक काय म्हणूयात, त्या गावात राहणारा एक माणूस होता, त्याच्या आईला फार त्रास होत होता पायाचा आणि ओव्हरऑलच बरं नव्हतं तिला. तर देवीने स्वप्नात दृष्टांत दिला की मी या पर्वतावर, म्हणजे त्या टेकडीवर आहे, तू मला शोध, मला घ्यायला ये. त्याने तिथं शोधलं, तिथं ती मूर्ती सापडली आणि त्याने तिथं प्राणप्रतिष्ठा केली. ही झाली गोष्ट. पण ह्याचं महात्म्य हे नानासाहेब पेशव्यांच्या आईला कळलं आणि त्यांना काशीबाईंना थोडा पायाचा त्रास होता. तर यांनी म्हटलं की बघ बाबा काहीतरी तिथं कर की जेणेकरून माझाही त्रास बरा होईल. तर त्यांनी तिथं नवस केला, त्यांची पायदुखी बरे झाली, म्हणून एवढं मोठं मंदिर त्यांनी तिथं बांधलं. आणि मग त्याचा काय म्हणूयात, आता आपण त्याचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती, देवदेवेश्वर आहे, पंचायतन मूर्ती आहे, जनार्दन विष्णू आहे तिथं. नाही, मला सांग, ते पर्वतीचं मंदिर फक्त मी पहिल्यांदाच ऐकताना ऐकलं की फक्त पार्वतीचं मंदिर. नाही नाही नाही, तिथं देवदेवेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे तिथं शिव आहे आणि अत्यंत सुंदर मूर्ती आहे. मध्ये त्या चोरीलाही गेल्या होत्या, म्हणून आता नवीन बसवल्या गेलेल्या आहे. मांडीवर पार्वती गणपती अशी ती मूर्ती आहे. पंचायतन आहे, म्हणजे गणपती आहे, सूर्य आहे, विष्णू आहे आणि देवी आहे, असं पंचायतन मंदिर आहे. पण मग एवढी देव आहेत तिकडे, तर मग पार्वतीचंच नाव त्या पर्वती, पर्वताई आहे ती, कारण त्या ह्याची क्षेत्र देवता आहे ती. कार्तिकेयाचं मंदिर आहे तिथं, विठ्ठल रखुमाईचं आहे, जनार्दन विष्णूचं मंदिर आहे. आणि मला वाटतं की पर्वतीवर सूर्याचं सुंदर मंदिर आहे. नाही, परत सांगतो, चुकलंय माझं, बरोबर आहे तुझं म्हणणं. देवदेवेश्वर मंदिर आहे, पंचायतन मंदिर आहे, म्हणजे गणपती, विष्णू, सूर्य आणि देवी. पुण्यात सूर्याचं मंदिर आहे? हो, पुण्यात सत्यनारायणाचं मंदिर आहे पुण्यामध्ये, तर सूर्याचं का नसेल? पंचायतनामध्ये सूर्य कंपल्सरी येतो, लोकांनी घेतलं पाहिजे दर्शन. तुम्ही त्या देवदेवेश्वर मंदिरात गेला तर सगळ्यांचं दर्शन होतं बघा, 5 देवांचं. तुम्हाला कार्तिकेयाचं मंदिर आहे, म्हणजे ज्यांना कार्तिकी पौर्णिमा किंवा त्याच्या दिवशी जायचं असतं, अत्यंत सुंदर मूर्ती आहे. जनार्दन विष्णू मंदिर आहे तिथं, विठ्ठल रखुमाई. जनार्दन विष्णू मंदिर तर बघितलंच पाहिजे असं आहे. तो साधा विष्णू नाही, जनार्दन विष्णू आहे. बरोबर, कारण विष्णू
ची आयुध वेगवेगळी असतात. काय बरोबर. शंख, चक्र, गदा, पद्म, ती 4 आयुध, त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करा, 24 नावं निघतात. ती आपण जे म्हणतो ना, केशवाय नमा, माधवाय नमा, जनार्दनाय नमा, ते आयुधांचा क्रम बदलला की ती देवता येते, ती विष्णूची ते रूप येतं. तर तो जनार्दन विष्णू आहे. आणि पर्वतीवर लेणं पण आहे. ते लेणंही लोकांनी बघितलं पाहिजे. म्हणजे तुमचं नुसतं पर्वतीवर गेलात सकाळी तर एक 11-12 वाजेपर्यंत सगळं बघून तुम्ही खाली उतराल. पर्वतीवर लेणं आहे म्हणजे माहित नाही, पुण्यामध्ये पर्वतीवर एक लेणं आहे. म्हणजे थोडीशी जर वाट वाकडी केली म्हणजे मेन पायऱ्यांपासनं, तर तुम्हाला आपण पाताळेश्वरचं 8वं शतक म्हणतो त्याच्याच जवळपासचं एक लेणं दिसतं. व्यवस्थित खांब आहे, पूर्ण कोरलं गेलं नाही. आता भरपूर पाणी असतं, पण जर उन्हाळ्यात जर पाणी कमी असेल तर तुम्ही थोडंसं डोकवून बघू शकतात. ते लेणं आहे. बरं, पर्वतीची तर आणखीन एक गोष्ट सांगतो तुला. पर्वतीवर घडलेला एक भन्नाट किस्सा सांगतो, जो अनेक पुणेकरांना माहिती नाहीये. 1875 साली प्रिन्स ऑफ वेल्स पुण्यात आला होता आणि त्याने असं ठरवलं की सगळ्या गोष्टी बघायच्या, कशावर मी राज्य करतोय ना, शनिवार वाडा वगैरे वगैरे, ते जिथं युद्ध झालं ते लंडनहून आला. तो काय साहेब, ते असे काय आपल्यासारखे उत्तम चालणं वगैरे त्यांना काही जमत नाही. तो म्हटलं पर्वती पण बघायचं. आता पर्वतीवर आपण चालत जातो, तो म्हटलं मी हत्तीवरनं जाणार. हा हत्तीवरनं गेला आणि खालनं 31व्या पायरीवरनं तो हत्ती निसटला. तो इतका जोरात पडला खाली, सुदैवाने वाचला. पण काय म्हणूयात, महाराष्ट्राची माती तो चाकला असणार आहे 100%. आणि हे नंतर तिकडे लंडनमध्ये वृत्तपत्रात सुद्धा ही न्यूज आलेली आहे की त्याने कसं सगळं बघितलंय. असं नाही लिहिणार ते पडला आणि त्याचं डोकं, असं काही नाही, पण आला आहे हे तरी त्याने सांगितलं. त्यामुळे कन्फर्म कळतं की आपल्याला आता हत्ती सटकला. बापरे. पर्वतीवर आहे पुण्यातला सगळ्यात जुना सजीव. काय? पर्वतीवर पुण्यातलं सगळ्यात जुनं चाफ्याचं झाड आहे. बापरे. लोकांना माहिती नसतं. पांढरा चाफा आहे, सुंदर झाड आहे. कायम ते असंच राहू दे. शेषशाही विष्णूचं मंदिर आहे पुण्यामध्ये, माहिती? शनिवार पेठेमध्ये पुण्यातलं धातूपासून तयार केलेलं पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. बापरे. अतिशय सुंदर धातूपासून तयार केलेला तो आहे. त्याच्या पोटात असा तो नाभी कमलातनं ते असं कमळ उगवतं आणि तिथं असं ब्रह्मदेव बसलेले. आता त्या मंदिरात फक्त पूजेसाठी उघडलं जातं, पण तो बघू शकतो तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केला तर मिळतं उलट आता ते. कुठे आपलं रघुनाथ ड्रेसवाला माहिती आहे, आपल्या रमण बागेच्या इथं, त्याच्याकडे पाठ करून उभं राहायचं तर बरोबर समोर आत रस्ता जातो. वा. तू अजून एक कुठलं तरी शुक्रवार पेठेतल्या देवीबद्दल सांगितलं होतंस. गुडघेमोडी माता. बर. ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी त्या देवीच्या ज्या मूर्तीवरचं जर पाणी गुडघ्याला लावलं, तिला वाहिलं आणि ते पाणी जर गुडघ्याला लावलं तर तुमची गुडघेदुखी बरी होते. म्हणून तिचं नाव गुडघेमोडी माता. तर पुण्यात एक अशी देवी आहे की जर का तुमचा गुडघा दुखत असेल तर तुमचा गुडघा बरा करण्यासाठी जिच्याकडे गेलं जातं ती आहे गुडघे मोडी माता. गुडघे मोडी मातेकडे जा आणि तुमचा गुडघा बरा करून या. काय काय आहे पुण्यात भन्नाट गोष्टी. उपाशी विठोबा, खुन्या मुरलीधर कृष्ण आहे रे, ज्याने महाभारतामध्ये मी शस्त्र उचलणार याची प्रतिज्ञा घेतली होती, त्याचं नाव आपल्याकडे खुन्या मुरलीधर असं आहे. का नाव आहे असं? कथा अशी येते की ज्या वेळेस त्या खुन्या मुरलीधराची मूर्ती स्थापन होत होती त्यावेळेस बाहेर काही अरबांमध्ये आणि ब्रिटिश सैन्यामध्ये थोडीशी काय म्हणूयात छोटंसं युद्ध झालं. पण ते युद्ध म्हणजे कसं, त्याच्या गोळीबार चालणार, छोट्या तोफा डागल्या जाणार. तो आवाज एवढा झाला की नाना फडणवीसांनी त्यांचं सैन्य पाठवलं होतं तिथं. एवढं ते त्या, आणि सदाशिव पेठ हा मी जो काळ सांगतोय ना त्यावेळेस घनदाट झाडी होती. सदाशिव पेठ हा पुण्याचा थोडा बाहेरचाच भाग होता. हा, अरे असं काय करता, अंबिल ओढा हाच बाजीराव रोडने वाहत होता. तिथं काळकोर पुरा होता. कारकळमधनं जे कर्नाटक ब्राह्मण यायचे ते तिथं थांबायचे. पानिपतानंतर सदाशिवराव भाऊ गेल्यानंतर
तर त्यांच्या नावाने ती पेठ वसवलेली आहे. लक्ष्मी रोडच्या पुढे यायचे नाही असं म्हणायचे एकेकाळी. बापरे. पण पुन्हा आपण त्या याच्यावर येऊ, खुन्या मुरलीधरावर. पण त्यानंतरही त्याचं नाव गद्रेंचा मुरलीधर असंच येतं बरं का. पण आपला प्लेगच्या साथीमध्ये रँडचा वध केला चापेकर बंधूंनी, पण त्यांचं नाव सांगितलं द्रविड बंधूंनी. ते द्रविड बंधू जवळच राहायचे. तर ह्या द्रविड बंधूंचा खून त्या मंदिरासमोर झाला तेव्हापासून याचं नाव खुन्या मुरलीधर असं आपण पकडतो. खुन्या मुरलीधराची खूप मोठी गोष्ट आहे, जवळपास 10 मिनिटं सांगता येईल, कारण प्रत्यक्षदर्शीने पाहून लिहून ठेवली की कसे ते तोफगोळे पडले, कसे आम्ही त्या वाड्याच्या वरती छतावरनं ते बघत होतो, मग तो आमच्याच इथं येऊन पडायचे, इतकी भीती वाटायची, असं भन्नाट येते. असंच एक भन्नाट ठिकाण आहे पुण्यामध्ये. मराठीतलं एक मोठं नाव सुबोध भावे. करेक्ट. त्यांचं खंडोबाचं मंदिर बुधवार पेठेत आहे, ज्याच्याबद्दल फार कोणी बोलत नाही. येस. सो त्यांचे वंशज विष्णू भावे जे होते ते भोर संस्थानात कामाला होते आणि ते परत येत असताना मढे घाटामध्ये मुंजोबाचं एक देऊळ लागतं. तर तिथं नारळ आणि पैसा ठेवायची चाल होती, पद्धत होती, परंपरा होती. त्यांनी ते दोघंही ठेवले नाही आणि ते आले आणि त्यांना ताप भरला. त्या तापातच मुंजाचं वारं त्यांना आलं. तर त्यांच्या बायकोने खंडोबाला नवस केला, त्यांचं कुलदैवत होतं, की बरं कर. आणि त्यातनं ते खरंच बरे झाले आणि त्यानंतर तेही खंडोबाची भक्ती करायला लागले. नंतरच्या काळामध्ये आधी मंदिर वेगळ्या ठिकाणी होतं, पण नंतरच्या काळामध्ये इथं वानवळेंचा एक वाडा होता. त्या वाड्याच्या इथं त्यांचं आता मंदिर, आत्ता जो स्थान आहे तो तिथं स्थापन केलं. अत्यंत सुंदर मूर्ती आहे, बसलेली अशी छान, बाजूला विष्णू आहे, इंद्र आहे आणि सुबोध भावेंचं, मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावेंचं ते मालकीचं मंदिर आहे. क्या बात. आणि खंडोबा म्हणलं तर विषयच नाही. पुण्यात खंडोबाचेच, अरे मी म्हंटल ना की तू काय काय एक एक नावं घे, एक एक मंदिर आहेत अरे पुण्यात. आता तू नावं घ्यायलाच सांगितले तर मला अचानक आठवलं, म्हणजे जे कुठंच नाही ते पुण्यात बघायला मिळतं, म्हणजे बसलेला दत्त. म्हणजे एक मिनिट, कुठलाही जगातला दत्त बघितला तर तो उभा दिसतो. एक दत्त, म्हणजे आता कोणीही व्हिडिओ बघत असेल तर दत्ताला इमेजिन करा, उभा असलेला. बरोबर, उभा असलेला एक मूर्ती आपल्याला दिसेल, 3 तोंड अशा 3 मुख असणारी मूर्ती. पण पुण्यात बसलेला दत्त आहे. हो. नागेश्वराला आपण जातो ना सोमवार पेठेत ना, की तो उजवीकडे त्याचं मंदिर आहे, अत्री ऋषी आणि अनुसूया त्याच्या बाजूला आहेत. अत्यंत सुंदर मंदिर, म्हणजे आई वडिलांसोबत दत्त, म्हणजे फॅमिली फोटो आहे त्यांचा तो, असं म्हणायला हरकत नाही. आणि काय म्हणूयात, अत्री ऋषींच्या हातात पुस्तक वगैरे आहे, अनुसूयाच्या हातात वीणा आहे, मला एवढं आठवतंय. पण तो बसलेला दत्त आहे. आपल्याकडे दाढीवाला दत्त आहे, असे दत्तांची नाव आहे, म्हणजे त्याला दाढी नाहीये दत्ताला, पण जे होते त्यांना दाढी होती, म्हणून दाढीवाला दत्त आहे आपल्याकडं. आता पुण्यातली मंदिरं, पुण्यातले देव यांची जर का चर्चा चालूच असेल अमुक, तर कुणालाच माहित नसेल असा एक मुद्दा सांगतो. पुण्यातला दगडूशेठ गणपती हा सगळ्यांना माहिती. करेक्ट. पण कुणालाच माहित नाही या दगडूशेठ गणपतीचं आधीचं नाव काय होतं. त्याचं आधीचं नाव बाहुलीचा गणपती असं होतं. बर. तिथं जवळ बाहुलीचा हौद आहे म्हणून, म्हणजे कारण त्याच्या जवळ तो गणपती, जसा बटाट्या मारुती तसाच तो बाहुलीचा गणपती असा होता. तुला ती सांगू कथा काय? ओके. ती कथा येते, इतिहासकारांमध्ये बरीचशी मतमतांतर आहे त्याबाबत, पण ती कथा सांगतो. डॉक्टर विश्राम घोले सत्यशोधक समाजाचं काम करायचे. महात्मा फुलेंबरोबर त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांची लहान मुलगी बाहुली, तर शाळेत जाण्यावरून तिला अनेक वेळा तिला विरोध करण्यात आला. मी शॉर्ट सांगतोय बरं का, स्टोरी बरीच मोठी आहे. तर तिला लाडू खायला घालण्यात आला आणि त्या लाडूमध्ये काचा कुटून टाकल्या. तर ते सगळ्या काचा तिच्या शरीरात गेल्या, पोटात, जठरात, आणि ते सगळं ते कापलं गेलं. सो प्रचंड रक्तस्राव वाद झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ तो हौद आहे तिथं. आजही तो हौद आहे, बाहुलीचा हौद. तिथं नाव आहे तिचं, काशीबाई उर्फ बाहुली असं. तर ती गोष्ट आहे आणि तिच्या नावावरनं गणपतीला ओळखलं जात होतं. पण नंतर ज्यांनी तो गणपती बसवला आहे, त्याचे ज्यांनी संस्थापक आहे त्या संस्थेचे, दगडूशेठ, त्यांच्या नावाने तो ओळखला जायला लागला. बाहुली ही थोडीशी मग पुणेकरांच्या विस्मरणात गेली.
कारण मी म्हटलं तसं की अनेक पुणेकरांनी आणि इतिहासकारांनी त्याला ऐतिहासिक आधार मागायला सुरुवात केली. असो, पण आम्ही म्हटलं तसं पुन्हा तेच बोलेन की अशा घटना आहेत. पण दगडूशेठला आधी बाहुलीचा गणपती असं नाव होतं, हे काही चुकीचं किंवा चुकीचं नाही. बरोबर, त्यातली गोष्ट थोडी वेगळी असू शकते किंवा काहीतरी. येस, पण दगडूशेठला पूर्वी बाहुलीचा गणपती या नावाने ओळखलं जायचं. ही खूप भारी आणि वेगळी माहिती आहे. आता दगडूशेठचा विषय निघालाच आहे, तर मी असंही ऐकलंय की लक्ष्मी रोडचं नाव आणि दगडूशेठ यांचा काहीतरी संबंध आहे. नाहीये खरं तर, असं म्हणतात. कारण लक्ष्मीबाईंच्या नावाने तो जेव्हा रस्ता तयार केला त्यावेळेस त्यांच्या सन्मानार्थ ते नाव आपल्याला दिलं गेलं असं मानलं जातं. दगडूशेठ हलवाईंच्या ज्या पत्नी होत्या, कारण त्या सुद्धा दत्तभक्त होत्या, मोठं प्रस्थ होतं, त्यांनी सुद्धा मंदिर बांधलेलं आहे, तर त्यांच्या नावानेच तो लक्ष्मी रस्ता तयार केला असं म्हटलं जातं. पण त्याचं आधीचं नाव हे वेगळं होतं. त्याचं आधीचं नाव होतं सोट्याचा म्हसोबाचा रस्ता, जे आपण बोललोच. पण लक्ष्मी नाव कसं पडलं मग? दोन यामध्ये गोष्टी. पण इतिहासकार असं मानतात की एक तर त्यांच्याच नावाने ते दिलं गेलं नाव, विच इज टोटली फाईन, तसं असूही शकतं. दुसरं म्हणजे तिथं सराफ बाजार सुरुवात केली आणि लक्ष्मी येते म्हणून त्याला लक्ष्मी रोड असं, नंतर लक्ष्मी रस्ता असं नाव पडलं. पण शक्यतो मी असं मानतो की पहिलं जास्त जवळ जाणारं उत्तर आहे की जिथं त्यांच्या नावाने, कारण तिथं राहतही होत्या त्या. अच्छा, असू शकतो. सो दगडूशेठ जे होते त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोड नाव दिलं गेलं असं एक मान्यता आहे. हा, पण असं सबळ पुरावा खरं तर काही जण म्हणतात की याचा सबळ पुरावा म्हणजे त्यांच्याकडे लेटर आहे. पण हा विषय मी शक्यतो म्हणून म्हटलं की ज्याचं जोपर्यंत लेटर आपण बघत नाही तोपर्यंत त्यात बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण पुण्यामध्ये पुन्हा ते अडचण होते. आता पुण्यातल्या दगडूशेठ बद्दल चर्चा चालूच आहे, तर गणपती बाप्पांबद्दल आपण पुण्याचं आवडतं दैवत आहे गणपती. त्यासोबतच तिकडून पुढे स्वारगेटला जाताना एक महत्वाचं मंदिर लागतं दगडूशेठांचंच, ते म्हणजे दत्ताचं मंदिर. दगडूशेठांच्या पत्नी ज्या होत्या, आणि मला वाटतं ते दगडूशेठ गणपतीच्या सुद्धा आधीपासून मंदिर आहे. हा, त्या दत्तभक्त होत्या, तर त्यांनी त्याचा जीर्णोद्धार आणि व्यवस्थित ते मंदिर आता जसं आहे तसं बांधलं. प्रचंड सुंदर, हो, रेखीव मूर्तीचं आणि प्रचंड जागृत स्थान. जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला ते जाणवेल. आणि इथे याच्या पुढची गंमत आता तुम्हाला सांगतो. तुम्हाला दगडूशेठ गणपती कळाला, तुम्हाला दगडूशेठ दत्त मंदिर कळालं, पण स्वारगेटकडे जाताना अजून अत्यंत महत्वाचं मंदिर माझ्यासाठी ते म्हणजे स्वामी समर्थांचं मंदिर. पुण्यामधल्या त्या स्वामी समर्थांच्या मठाबद्दल ऐकायचंय, जो प्रचंड जुना मठ आहे. आणि त्याच्याबद्दल प्रचंड बोललं जातं आणि त्याचे अनंत भक्त मी अगदी फॉरेन मधनं सुद्धा येताना बघितलं. उजवीकडेच मठ आहे तो. बरोबर, मंडईतला मठ म्हणून आपण त्याला ओळखतो. शेटे नावाचे एक गृहस्थ होते, स्वामींचे निस्सीम भक्त होते. दर पौर्णिमेला ते स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई पण यायची. आता गडबड अशी व्हायची की ते म्हणायचे की आई म्हातारी ना, अगं तू कशाला येते? ती म्हणायची नाही, स्वामींची मी भक्त आहे, तर मी येणार, बरोबर येणार. ते घेऊन जायला लागले. मग स्वामींनी तिला बघितलं आणि म्हटले कशाला येतेस? तर तिने सगळं सांगितलं. ते म्हणजे मग मीच येतो तुझ्याकडं. ते खूप आनंदित झाले. ते परत दर्शन घेऊन पुण्याकडे यायला निघाले. पुण्यात येऊन बघतायत तर त्यांच्या आधी स्वामी तिथे पोहोचलेले. तिथं औदुंबर वृक्षाचं जे स्थान आहे तिथंच ते औदुंबराच्या खाली ते बसलेले. ज्या वेळेस तुम्ही त्या मठात प्रवेश कराल तुम्हाला पहिले तो डावीकडे औदुंबर दिसतो. आवर्जून पहिले त्या औदुंबराला निदान हात लावून तरी या. तिथं स्वामी बसलेले होते तिथं, आणि ते स्थान अजूनही त्यामुळेच जागृत मानलं जातं औदुंबराचं, कारण तिथं अजूनही स्वामींचा वास आहे. शंकर महाराजही त्या मठात थांबले होते. इतका जागृत मठ आहे. त्याला आद्य मठ म्हणायला काही हरकत नाही की तो पहिला मुख्य मठ जिथं स्वतः स्वामी येऊन बसले. म्हणजे पुण्याचं भाग्य बघ, सर्व संत महात्मे पुण्यामध्ये आलेले तुम्हाला दिसतात आणि स्वामींची मूर्ती हा काय सुंदर आहे. एक हात असा सोडलेला अजानुबाहू आहे आणि एक हात कमरेवर आहे आणि कायम हसते अशी ती स्वामींची मूर्ती आहे. मी तर म्हणेन
गुरुवारी बरेच लोक तक्रार करतात गुरुवारी गर्दी असते. गुरुवारी नसेल जमत, मंगळवारी जा, बुधवारी जा, कुठल्याही वारी जा, पण एकदा तरी ते दर्शन घेतलंच पाहिजे. इतकं सुंदर स्थान आहे. अमुक स्वामींचा विषय आला तर मला राहवत नाहीये. असाच एक स्वामींचा प्रसंग मी पुण्याबद्दल ऐकलाय. तो म्हणजे SP कॉलेजला जाताना स्कॉट ग्राउंडच्या समोर एक स्वामींची, मला वाटतं दुसऱ्या मजल्यावर एक मूर्ती आहे. हो, तिखे सरांची मूर्ती आहे, तिखे Correct. सरांकडे आहे. मी बराच वेळेस मी गुरुवारी जेव्हा जेव्हा जमतं त्यावेळेस त्या मठात तर रात्री जातोच जातो. अतिशय सुंदर आहे. माझ्या आयुष्यातली पहिली अशी खोली आहे जी मंदिर नाहीये, जिथे फक्त स्वामी असे त्यांच्या पाहुणलेले. हातावर लीन झालेत. मीच तुला आणि- घेऊन गेलो होतो. करेक्ट. आणि प्रचंड ऊर्जा, मी एक्सप्लेनच नाही करू शकत. खूप सुंदर आहे. तिखे सरांचा तो मठ आहे, ते सगळं सांभाळतात. त्यांनी बाहेर फार सुंदर पाटी आहे. हे स्वामींचं घर आहे असं. तर गुरुवारी तर तिथं नक्की जायलाच पाहिजे. आणि फार सुंदर मूर्ती आहे रे ती. म्हणजे तुम्ही तिथं जर बसलात तर तुम्हाला ती मूर्ती बोलते असं वाटतं. इतकी सुंदर ती कलाकाराने घडवलेली मूर्ती. त्यात प्राणच आहे ना. आपण जर मानतोच आहोत तर तो प्राणच त्यामध्ये आहे. म्हणजे तिथे जाण्याचं अजून एक कारण सांगतो. स्वामी समर्थांच्या अनेक मूर्त्या तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील, पण पहुडलेली आराम करणारी मूर्ती आणि आराम करत असताना तुम्हाला आशीर्वाद देणारी मूर्ती ही पुण्यामध्ये तुम्हाला त्या स्काउट ग्राउंडच्या समोर एका सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर बघायला मिळेल. तर नक्की जायला हवं अतिशय सगळ्यांनी. छोट्या दारातनं ती कशी आत गेली, खरं तर ते महिमा मोठा येतो, पण त्यावेळेस नंतर बोलू आपण. पुण्यातली रहस्य आपण डिकोड करतोच आहोत. तर ते काका मला वाचवा काय प्रकरण आहे याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. शनिवार वाड्यातनं आवाज येतो हा. वगैरे. असं काही नाहीये. मी स्वतः थांबलेलो आहे तिथं. अजिबात शनिवार वाड्यातनं कुठलाही आवाज येत नाही. काका मला वाचवा. मला सांग, काका मला वाचवा हे तो चित्रपट यायच्या आधी किती लोकांना माहिती होतं? हे नंतर आलं. काका मला वाचवा हे म्हटलेले असणार आहेत, पण असं आवाज वगैरे येतात असं काही नाही. पण दुसऱ्या बाजीरावांना नारायणराव पेशव्यांचं भूत दिसत होतं असा उल्लेख येतो. शनिवार वाड्याबद्दल बोलतोय त्यामुळे शनिवार वाडा अत्यंत सुंदर आहे. शनिवार वाड्याची रहस्य आहे. त्यातलं एक रहस्य तर तू लगेच मला पुढचा प्रश्न विचारशील. शनिवार वाडा आला म्हणजे की शनिवार वाडा तू पर्वती भुयार होता का? एक्झॅक्टली. म्हणजे मी कायम जेव्हा लहानपणापासनं की तो एक रहस्यच आहे आणि मला ते सांग की त्याचा नक्की ते काय विषय आहे. कधीही पर्वतीला गेलो की माझ्या घरचे मला सांगायचे की इथनं शनिवार वाड्यापर्यंत भुयार जायचं. बरं मी 2दा 4दा त्यांना सांगितलं पण आपण जाऊया त्या भुयारातनं, पण कोणी नेलं नाही. बरं ते तिथं काहीतरी जाळी बिळी लावली आहे, तिथनं ते वाट होती. काय नक्की विषय? सोपं आहे यार. जे कोणी असं मानतात, जाण्याचा प्रश्न नाही, जाऊन बघायची गरज नाही. सारासार विचार करा. शनिवार वाडा कुठे आहे? पर्वती कुठे आहे? पर्वतीवरच्या देवदेवेश्वर मंदिराच्या इथं आहे बरं का तो. तिथून तू खाली खाली खोदत जाणार. तिथून आणखीन आत जायचं म्हणजे मध्ये तो तळ्यातला गणपती लागणार. म्हणजे ते तळ्यातनं जायला लागेल, एक तर तळ्याच्या खालनं जायला लागेल, नाही तर बाजूने जरी गेला तर ह्या सगळ्या पेठा क्रॉस करत 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 तू विचार कर. आजचा जर बघितलं तर सदाशिव, नारायण, शनिवार पेठ आणि मग शनिवार पेठेवरनं राईट मारून तुला कुठल्या तरी बुरुजाच्या खालनं तुला शनिवार वाड्यात कचेरीत नाही तर त्यांच्या वाड्यात जायला लागेल. एवढा मोठा रस्ता. बरं मध्ये उच्छ्वास असतीलही, पण कशाला एवढा मोठा रस्ता ते करतील? मुळात तो भुयारी मार्ग करतीलच कशाला ते शनिवार वाड्यातनं पर्वतीला? तिथं काही नाही. तिथं खाली कोठार आहे, उतरायला पायऱ्या आहे, छोटी खोली आहे. ती एवढं खाली खणत बसणारच नाही. किती खर्च येईल त्याला? मुळात टेकडी खोदायला लागेल ना. तू विचार कर. ते अजून एक आहे ना की पेशव्यांनी सोन्याचे पाईप्स बसवले होते पाण्यासाठी की काहीतरी. खरं आहे? अरे का सोन्याचे पाईप्स बसवतील? कात्रज टू आपण म्हणूयात शनिवार वाडा ही जी नळ सिस्टीम होती, अत्यंत हुशारीची केलेली ती नळ सिस्टीम आहे. ती प्रत्येकाने वाचा. तिथं एवढी डिटेलमध्ये सांगता येणार नाही. 2 तलाव करून त्यातनं पाणी केलं, प्लस तळ्यातल्या गणपतीचं सुद्धा पाणी कधीतरी वापरता येईल पुण्याला 24 तास आणि 12 महिने पाण्याची कमतरता लागूच नाही एवढं पाण्याची व्यवस्था होती. नळ सिस्टीम जी नानासाहेब पेशव्यांनी तयार केली आणि नंतर ती पुढे डेव्हलप पण झाली. अरे हौद होते.
आपला सदाशिव पेठेतला हौद होता, काळा हौद होता, बदामी हौद आपल्याला माहिती आहे. लोकांनी त्या हौदामध्ये नंतरच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये लोकांनी त्यात आत्महत्या केली. एवढं पाणी असायचं. असा तू विचार कर, एका मुलीने उडी मारली होती तर ब्रिटिशाने उडी मारून तिला बाहेर काढलंय. इतकं पाणी होतं, व्यवस्थित पाणी असायचं. नदीलाही पाणी होतं. म्हणजे आपल्या याच्यात तेही वाईट आहे हा इतिहास, पण नदीत सुद्धा उड्या मारून जीव दिलेला आहे आपल्याकडं. त्यामुळे ती पाणी सिस्टीम व्यवस्थित होती, नळ सिस्टीम व्यवस्थित होती. त्याला म्हणजे 500चा पूर ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला पाणी पुरवणं तर खरं तर सगळं या नळांनी केलेलं आहे, हौदांनी केलंय. कॉन्ट्रोवर्सियल मी ऐकलं, ज्याचा संदर्भ नंतर बराच मिळाला, तो म्हणजे की शनिवार वाडाच्या आधी तिथं लाल महाल होता आणि तो पाडून तिथं शनिवार वाडा उभा केला. तर असा कुठलाही संदर्भ आपल्याकडं येत नाही. बाजीरावाने ती जागा विकत घेतली होती. इनफॅक्ट बाजीरावानेच काय, नंतरच्या पेशवे काळामध्ये सुद्धा जो आत्ताचा लाल महाल आहे हा शिवकालीन लाल महाल नाही, आणखीन मोठा असणार आहे. तर काय आहे, पेशवे काळामध्ये सुद्धा म्हणजे पेशवे दफ्तर खंड 22 लेखांक 292 आणि 293 या दोन्ही मध्ये शिंदे होळकरांना ही जागा राहण्यासाठी दिली होती. म्हणजे त्यावेळेस महालात राहता येत होतं. हे तर तुला लक्षात येतं. राणोजी शिंदे, त्यांचे कारभारी रामचंद्र पंत यांना राहता येत होतं, यांना दिली होती जागा. त्यामुळे जे असं म्हणतात की तो पाडून तिथं शनिवार वाडा बांधला गेला, हे धादांत खोटं आहे, याला काही आधार नाहीये. तर आणि मुळात काय आहे, स्वतः बाजीराव हा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानायचा आणि त्याला माहिती होतं की लाल महाल काय आहे. त्यामुळे तो असं करणार नाही. रहस्यमय घटना एक तुला गंमत सांगतो. ही नंतरच्या काळात घडलेली घटना आहे. गुंडाचा गणपती तुला माहिती आहे. गुंडाचा गणपती तू पण दर्शनाला, आपण दोघेही जाऊन आलेलो. हा गुंडाचा गणपती आत्ता जो दिसतो ना तसाच आधी होता बरं का. आत्ताचा नंतर बांधला, दगडापासून तयार केलाय, पण आधी शेंदूर लावून त्याचा एवढाच आकार झाला होता, मोठा होता. एक दिवशी त्याचा शेंदूर निघाला आणि ते असंच्या असं पडलं. ते शेंदुराचं कवच आजही केळकर म्युझियम मध्ये तुम्हाला बघता येतं आणि आतमध्ये अत्यंत सुबक अशी मूर्ती सापडली. ती अत्यंत सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे तर्क लावलेत. काहींनी ती शिलाहारकालीन समजली आहे, काहींनी त्याच्या आधीचा त्याचा काळ ठरवलेला आहे, पण ती अजूनही बघता येते. पण ती भंगली होती थोडी, म्हणून मग तशीच आता दगडी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पण हा सगळ्यात इंटरेस्टिंग होता कारण ती अचानक हे झाली. दुसरी मांदारा गणेश, कसबा गणपती आहे. कसबा गणपतीकडे आपण तोंड करून उभं राहिलो म्हणजे दरवाजाकडे, तर मागच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे बरोबर मी असा हात केला ना की जी बिल्डिंग दिसेल त्याच्या तळघरात तो मांदारा गणपती, मांदारा वृक्षाच्या मुळापासून गणपती तयार झालेला आहे. तर इस्लामपूरकर बुवा म्हणून कीर्तनकार होते आणि ते कसबा गणपतीमध्ये त्यांचं कीर्तन करत होते. त्यावेळेस त्यांना दृष्टांत असा झाला की मी समोरच्या वाड्यात आहे आणि ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस तो वाड्यातलं जे झाड होतं ते जोरात पडलं आणि तिथं खाली तो गणपती आला. गणपती अगदी आत्ता जसा आहे तसा नसतो, त्याला वरती थोडं पुटं चढवून तो तयार करावा लागतो, पण तो मांदारा गणपती तो होता. तो तिथे, ती रहस्यमय. डुल्या मारुती, पानिपत, तर सगळ्यांना माहिती आहे. पानिपतावर असं म्हटलं जातं की पानिपतावर ज्यावेळेस विश्वासरावांना बाण लागला, विश्वासराव पडले आणि पानिपत आपण काय म्हणूयात मागं सरकायला लागली मराठा सैनिक, त्यावेळेस हा पुण्यातला गणपती, पुण्यातला मारुती हा डुलायला लागला घाबरून. त्यामुळे त्याला डुल्या मारतो. एवढंच नाही तर त्याला घामाच्या धारा लागल्या. अशी ती एक कथा आहे. ते कुठली कुठली मंदिर आहेत ज्यांच्याबद्दल ऐकताना फुल भारी वाटलं होतं तुला? वीराचा मारुती आहे पुण्यामध्ये. ज्यावेळेस हे पानिपत झालं त्यावेळेस प्रत्येक घरातनं एकतरी माणूस गेला होता म्हणजे पानिपतावर लढायला गेला होता. तर तो वीर परत यावा म्हणून नवस केला होता की तो आला की आम्ही तुला घेऊन येऊ इकडे. त्यातला अजूनही वीर तिथं येतात. तो वीराचा मारुती आहे. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. मिशी आहे छान, त्याला पोटावर असा हात ठेवलाय. दर्शन घेतलंच पाहिजे.
ज्यांचा देवावर विश्वास नसेलही, असेही काही लोक असतील, त्यांनी ना फक्त पुण्यातल्या मूर्ती बघाव्या. बसलेला मारुती आहे, बटाट्या मारुती. एकेकाळी ज्यावेळेस महात्मा फुले मंडई नव्हती त्यावेळेस ही सगळी मंडई म्हणजे बाजार हा सगळा शनिवार वाड्यासमोर भरायचा. असंख्य गोष्टी मिळायच्या. त्याची बटाट्याची लेन होती, तिथं आहे मंदिर, त्यामुळे बटाट्या मारुती असं त्याचं नाव अपभ्रंश होत येतं, आपल्याला दिसतं. तो बसलेला मारुती आहे. ऐक ना, खूप वेळ ते आमोग झालंय बरं का. मी आता जरा तुला मुगया म्हणू का, कारण कसं आहे, मला ते उगाच असं वाटतं काहीतरी खूप सिरियस पॉडकास्ट वगैरे चालू कट्टा आहे ना भैया. घे तर मला सांग मोग्या, हे पुण्यात भूत होती का रे? यार ते तळजाईचं होतं की. एक मिनिट, तळजाई देवीचं नाही, तळजाईच्या इथं तो भूत बंगला सांगायचा की आपल्याला. गेलाय का कधी त्याच्या आत, गेलाय का? अरे हा, तो तळजाईचा एक वर पडका असा वाडा होता. वाडा म्हणजे बिल्डिंग होती. म्हणजे तिथं जाण्याच्या आधीच लोक सांगायचे जाऊ नका, भूत पछाडतं, मानेवर बसतं आणि मग कानामध्ये काहीतरी बोलतं, किंवा तुम्हाला आवाज ऐकू येतात, घुंगर इकडून तिकडे जाण्याचे आवाज ऐकू येतात वगैरे वगैरे. पुण्यातला इतका फेमस भूत बंगला होता तो, म्हणजे तो नंतर पाडला. त्याचा नॉर्मल फोटो कधीच आलेला नाही. त्याचे जे कोणी फोटो काढतील ना, असा सूर्य, मग इथं काळोखे, मग असा हॉररच तो त्याचे सगळे फोटो असे हॉररच काढायचे लोक, की लाल त्याला हे कलर टाकतील, एडिट करतील. पण तो प्रॉपर भूत बंगला. म्हणजे मला आठवतंय, दर नवरात्रीला पहाटे लोक तळजाई देवीच्या मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी जायची, आणि तो तिकडं रस्ता आला ना की तो एकदम भूत बंगला, तो एकदम एक घाटासारखा रोड आणि भूत बंगला दिसायचा. मला स्पष्ट आठवतं, पहाटे आम्ही काय एकदा गेलो होतो कुठल्या तरी काकूंसोबत रिक्षानी, आणि तिकडे जशी रिक्षा आली ना, हे भूत बंगला असं सगळ्या काकूंमध्ये चर्चा सुरू. हाईट म्हणजे तिथं गेलो आणि रिक्षा 3दा बंद पडली. आणि मी लहान रे, मला असं वाटलं की आता इथं भूत आणि काहीतरी म्हणजे आहेच आहे, कारण की लहानपणापासून लोक सांगतात की इथे भूत आहे आणि भूत बंगला, आणि तो दिसायचा पण प्रॉपर भूत बंगला, असं तुटलेला, असा एक बाजूने असा तुटलेला असा दिसायचा. आतमध्ये गेला तर असे सगळे फरशा वगैरे फुटलेले आहेत, तुटलेलं आहे सगळं असं. म्हणजे मला अजून आठवतं की 80s 90s मधली जी लोक आहेत ना, जी तळजाईला जायला घाबरायची, त्याचं एक महत्वाचं कारण होतं पुण्यातला भूत बंगला, तळजाईवरचा. पण तो भूत बंगला नव्हता. म्हणजे मी पण खूप ऐकलं होतं. म्हणजे मी पण गेलो, मी तर रात्री गेलोय माहितीये तिकडं, म्हणजे एकटा गेलोय, असं मित्रांसोबत गेलोय किंवा लोक तिथं वेगळ्या कारणासाठी जायचे. तू अमुक तिकडे गेला होतास, काय एक्सपिरियन्स होता रे? आत्ताही मला 2 मिनिटं ते आठवून झालं. त्यावेळेस खूप घाबरलो होतो मी, कारण तू विचार कर, आम्ही संध्याकाळी 7-8 वाजता आम्ही गेलोय. पुण्यातली आपली पोरं वगैरे सगळी सांगतायत की असं असतं, तू नका तू कशाला जाताय, मेला वगैरे. तर आम्ही फुल तयारी करून गेलो होतो की काय होईल, जास्तीत जास्त एक तर दिसणार नाही, हे नाही तर दिसलं तर काय, एक तर आपल्याला धरेल, आपल्याला धरलं तर आपली 4 टाळकी आहेत, कोणाला तरी एकाला पुढे करायचं, किंवा काहीतरी रामरक्षा म्हणायला लागायची, किंवा भीमरूपी महारुद्र, असं ते सगळं स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणायला लागायचं. असं सगळं ठरवून गेलो. मागणं जायला लागेल, म्हणजे असा या रस्त्याने नाही गेलो आम्ही. मला आठवत नाही कुठल्या रस्त्याने, कारण झाडांमधनं गेलो. आणि मला असं आठवतं की आम्ही असं चढून असं गेलो आणि तो समोर दिसला. मला हे तर क्लिअर आठवतं, कारण अरे मी किती 7वी 8वीत असा होतो त्यावेळेस. आणि अरे तुला खरं सांगतो, मी ते म्हंटलो ना फोटोज, तो भयानच दिसायचा. आम्ही तिथं गेलो, आत थांबलो नाही, कारण अत्यंत घाणेरडे वास यायचे, कारण तिथं अरे लोक अनेक वेळा दारू पार्टी वगैरे तिथंच करायचे, त्यामुळे खूप घाण वास यायचे. त्यामुळे आत बसलो नाही, बाहेर बसलो. पहिला 1 तास ते असतं ना, कान डोळे असे एकदम होतात की भाई कुठनं आवाज येतोय का, कोणी चालण्याचा आवाज येतोय का, मधनच कुठून तरी आवाज यायचा, बोलण्याचा आवाज यायचा की अरे काहीतरी घडतंय, इथं मागणं येतोय का, मग कोणीतरी चालत गेलंय किंवा कुठनं तरी दूरनं आवाज येतोय असं वाटायचं. मग 2-3 तासानंतर ते सगळं उतरलं की काहीच नाहीच आहे, काही जाणवतच नाहीये. पण तू थंडीच्या दिवसांमध्ये गेला की तुला असं आपोआप ते जाणवतं, अरे थंडी वाढायला लागली बरं का, इथं जवळ आल्यापासून आपली थंडी खूप वाढते, आपल्याला खूप थंडी वाजते, काहीतरी आहे. असं काही नाही जाणवलं इथं, काही नाही. सकाळ ज्यावेळेस झाली, आम्ही सकाळपर्यंत थांबलो गप्पा, कारण नंतर काय करणार, 2-3 पहिले 1-2 तास असा तो भीतीदायक व्हायचा की अरे काहीतरी घडतंय, शांतता.
आणि त्यानंतर मग गप्पा टप्पा सुरू झाल्या. मग सकाळपर्यंत मग ती नाईट आऊट आपण जी म्हणतो, ती नाईट आऊट तिथं झाली. सकाळी उजाडल्यानंतर खरं तर सगळ्यात जाणवलेली गोष्ट तीच झाली, की तो जेवढा रात्री भयानक वाटत होता ना, तो अख्खी रात्र थांबल्यानंतर तो काहीच वाटलं नाही. आणि तेच प्रॉब्लेम होता, की वर्दळ असते ना सकाळी, त्यामुळे ती वर्दळ कोणी मंदिरात जाणार किंवा हे, त्यामुळे तो गजबजलेला वाटायचा. रात्री एकदम शांतता वाटते, त्यामुळे तो आणखीन भूतासारखा वाटायचा. पण काही नाही. पण तो भूत बंगला जो फेमस होता तळजाईवरचा, तो नक्की कोणाचा होता? तो ना ठुबे म्हणून होते. त्या ठुबेंचा तो ठुबेंचा बंगला होता तो. पण नंतर ते तिथं राहिले नाहीत आणि तो तिथं तसाच राहिला. त्यामुळे तो अडगळीच आला होता. अशा अनेक बिल्डिंग आहेत की जिथं लोक राहत नाही पुण्यामध्ये, ते भूत बंगले आहेत आपल्याकडं. आणि ठुबेंची अजून एक भारी गोष्ट अशी होती की प्रचंड श्रीमंत व्यक्तिमत्व होतं पुण्यातलं. इव्हन ते गेल्यानंतर त्यांना कोणी वारस नव्हतं आणि त्यामुळे ते बंगले त्यांचे अनेक तसेच पडून राहिले. इव्हन मला जेवढं माहितीये, अख्खा तळजाईचा पूर्ण परिसर हा पूर्ण ठुबेंच्या मालकीचा होता. पण अर्थात एखादा व्यक्ती गेल्यावर पूर्ण, आणि जर का त्याचा कोणी वारस नसेल तर ते गव्हर्नमेंटकडे जातं. तसंच पूर्ण तळजाई हे गव्हर्नमेंटकडे गेलं आणि इव्हेंच्युअली तो बंगला पण नंतर पडला. प्रचंड श्रीमंत माणूस पुण्यातला ठुबे, जे गेल्यानंतर त्यांचा बंगला इतका भयान होता, भीषण होता आणि तो प्रसिद्ध झाला. तळजाई म्हटल्यावर भूत बंगला असा प्रसिद्ध झाला तो किंवा तो निलायमचा ब्रिज. अरे बापरे, निलायमच्या ब्रिजची काय गोष्ट आहे? गोष्ट ह्या ना खरं तर सूरज आख्या मी कधी हे केला नाही. असं आहे, याचे पुरावे नाही सापडत, काय नाही सापडत. आणि ना काय आहे गंमत अशी, पुणे असं एकमेव शहर आहे की ही रहस्य आहे ना, ही कुठून सुरू झाली हेच कळत नाही. कारण प्रत्येक जण असं म्हणतो, नाही मला नाही अनुभव आला, मी फक्त ऐकलंय. पण कोणी तर सुरुवात केली हे काय कळत नाही. हो ना, म्हणजे मी तिथेच येणार होतो की ठुबे जो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे या पुण्यातला, त्याचा बंगला ते गेल्यानंतर भूत बंगला म्हणून प्रसिद्ध होतो. कोणी केला काय कल्पना नाही. पण प्रत्येक जण म्हणतो नाही आम्हाला आवाज नाही आला. पण असं दुसरं असतं ते निलायमच्या इकडे एक रिक्षावाला असतो. त्या रिक्षावाल्याला एखादी बाई थांबवते आणि ती बाई म्हणते की माझं बाळ कुठे. हा खूप रिक्षावाल्यांकडनं ऐकलेला किस्सा असं म्हणून अजूनही फेसबुकवर फिरतो. मी अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या टायमिंग्सला तिथनं प्रवास केलेला आहे. मला एकदाही रिक्षावाला नव्हता म्हणून, पण बाई दिसली नाही आणि रिक्षावालाही कोणी दिसला नाही. पण या सगळ्या भयान कथांमध्ये भूतांच्या किस्से चालू आहेत म्हणून मला एकदम आठवलं की पूर्वी ना अमोग ओंकारेश्वर आहे, तिथे मला वाटतं आता जिथे श्राद्धाचे विधी चालतात तिथे एक स्मशानभूमी होती. ओंकारेश्वरच्या इथं स्मशानभूमी, म्हणून तो जास्त आपल्याकडे जागृत देव मानला जातो, म्हणून त्याला गर्दी आपण करतो. कारण स्मशानाच्या इथला देव ना तो. शनिपाराच्या इथं होती. मला असं वाटतं शनिपाराच्या इथं तू राहतो. शनिपाराच्या इथं स्मशानभूमी होती. तर तिथला एक खूप भयंकर किस्सा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला किस्सा आहे. माझा शाळेतला मित्र पुण्यातल्या त्या ठिकाणी तो योगायोगाने त्या जिथे सगळे विधी चालतात 10व्याचे ओंकारेश्वरच्या समोर, तिथे तो एकदा रात्री बसला होता आणि अनेक रात्र तो तिकडे बसायचा. माझ्या शाळेतला मित्र होता आणि एक दिवस त्याला मी रस्त्यावरनं न्यूड म्हणजे नग्न पळताना बघितलं. ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. मी अजिबात, आणि बरं हे मी एकट्याने बघितलंय का त्याला? नाही, माझ्या अनेक मित्रांनी बघितलंय. आणि एकदम अचानक तिथनं पळताना बघितलं आणि मी काकूंना विचारलं, काकू याला काय झालं? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, गेल्या 6 महिन्यापासून हा याच्यावर काहीतरी परिणाम झालाय. तो रोज त्या ओंकारेश्वरच्या समोर जिथे विधी वगैरे चालू असतात त्या पुलावर जाऊन बसायचा. आम्ही त्याला अनेक वेळा हटकलं. जो लहानपणी 3री-4थीत माझ्याबरोबर नॉर्मल वागलेला मुलगा अचानक तो जेव्हा असा वागायला लागला, मला सहनच होईना. म्हटलं हे काय झालं? आणि तेव्हा मला कळलं, म्हणजे तेव्हा मला ते तिकडे रिव्हील झालं की तिथे स्मशान होतं. आणि तसं बघायला गेलं तर ते अनेक वेगवेगळ्या एनर्जीजनी तिकडे, म्हणजे मला काही इथे काही चुकीच्या गोष्टी पसरवायच्या नाहीयेत, पण हे जे माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत त्या सांगतोय. तर बऱ्याचदा ना आपण ह्या सुपर फिशियस गोष्टींवर विश्वास नाही ठेवत आणि मला असं वाटतं की आपल्याला त्या माहीत नसतात. काही सायंटिफिक रिझन असतील त्याच्या मागे, माझं काही म्हणणं नाही. पण जो एकदम नॉर्मल माणूस आज मला दिसतोय माझा मित्र, तो उद्या नाहीये हे बघितल्यावर माझाही कुठेतरी त्या गोष्टींवर विश्वास बसायला लागतो. सो अशा काही गोष्टी पुण्यामध्ये, हो जसं तू म्हटलास की विश्वास बसतो, तसा अचानक काही आधार नसताना अशाही गोष्टींवर विश्वास बसतो. कुठल्याही
म्हणजे पुण्यामधला हाकामारीचा किस्सा. हं. पुण्यामध्ये आता ते आपल्या आई वडिलांना जास्त माहिती असेल बरं का हा किस्सा, कारण हा त्यांच्या वेळेस घडलेला आहे, की पुण्यात ती हाकामारी यायची, ती तुम्हाला हाक मारायची आणि तुम्ही ओ दिला की असा विषय असायचा तिचा. तर तो किस्सा, त्यातनं प्रचंड घाबरले होते पुणेकर सुद्धा. असे पुण्यामध्ये मी म्हटलं तसं की तो निलायमच्या इथला किस्सा, नवले पुलावरचा किस्सा, की नवले पुलावर अनेक लोक अजूनही सांगतात की कोणाला तरी बघितलं, कोणीतरी, त्यामुळे ते ऍक्सिडेंट होतात वगैरे वगैरे वगैरे. असे पुणेकरांच्या आयुष्यात खूप घडले. म्हणजे इनफॅक्ट हाकामारीचा किस्सा हा पुण्यामध्ये अजूनही बोलला जातो. कधी ते झालं नाही, बट ती जी अफवा पसरली ती, त्या काळामध्ये तू विचार कर, व्हॉट्सअप नव्हतं ना काही नव्हतं, पण अशी अशी ती पसरलेली गोष्ट आहे हाकामारीची, की लोक दार बंद करून बसायचे. आजी लहान पोरांना सांगायची की दारावर ठकठक होईल, तुम्ही दार उघडू नका आणि ओ देऊ नका. वाड्यांमध्ये दारं बंद करून लोक बसलेली आहेत घाबरून. तो हे सांगतोय त्याच्यावरनं लक्षात आलं, भूतांचे किस्से सोड, काही असे देव सुद्धा पुण्यात आहेत, आज सुद्धा आहेत. वेतोबाची अनेक मंदिरं पुण्यात आहेत. हो. आणि इफ यू ऑब्झर्व, तुलाही आठवतं की आपण बऱ्याचदा जेव्हा फिरत असतो, अगदी आपल्या त्या इथे पण आहे वेतोबाचं मंदिर, आराय टेकडीला. हो. तुला आठवतं की टेकडे. हा, तेव्हा तिकडे आपण गेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फोटो काढून Correct. देवाचे. प्रत्येक देवाचे नियम आहे. मुंजा आहेत आपल्याकडे, मुंजोबा आहेत आपल्याकडे. मी आता म्हंटल तसं आपला जुना जर बघितलं तो हिस्सारचा कोट आहे, पुण्यातला सगळ्यात जुना किल्ला आपण म्हणू शहरातला, तिथं बालोबा मुंजा आहे ना. म्हणजे उंचीवरचा असलेला मुंजा आहे त्याचं मंदिर, तो आहे तिथं. सोट्याचा म्हसोबा आहे, म्हसोबा, मारुती, हे सगळे वेशीच्या बाहेर, हे सगळ्या रक्षण करतात ना तुमचं. सोट्याचा म्हसोबा आहे, कुठे माहितीये का? नाही. सोट्याचा म्हसोबा लक्ष्मी रोडला, शगुन चौकातनं थोडंसं पुढे गेलं की डावीकडे आहे. लक्ष्मी रोडला आधीचं नाव सोट्याचा म्हसोबा रस्ता होता. तर हे सगळे देवता तेच आहे ना. सोटा व्हायचा, नवस बोलला, नवस पूर्ण झालं की सोटा व्हायचा त्याला. अजूनही तिथं आहेत, लोकांनी दर्शन घेतलं पाहिजे, कारण दर्शन म्हणजे गेलं तरी पाहिजे. लक्ष्मी रोडला आधी काय नाव होतं? सोट्याचा म्हसोबाचा रस्ता. आणि आता लोकांना तो माहित पण नाही, असाच्या असा उचलून बाजूला येतो. पण हे सगळं ऐकताना ना कधी कधी इथले पूर्वीचे देव एकदम मला वेगळेच दिसायला लागतात. म्हणजे हा मुद्दा याच्यामुळे आला, मला वाटतं माझ्या मित्राचंच एक वेताळ बाबा का वेतोबाचं मंदिर आहे, आणि आपल्या गुरुवार पेठेतच आहे. तर तो मला म्हणलं होतं की गाभाऱ्याच्या जवळून येऊ नकोस. काय आहे ह्यामध्ये, देवता वेगवेगळ्या आहेत. काही देवता ह्या वेशीवर आहेत, ज्या वेशीच्या बाहेरच्या सर्व गोष्टींचं रक्षण करतात. मारुती आहे, वेतोबा आहे, म्हसोबा आहे, ग्राम, म्हणजे त्यांना आपण वेशीवरच्या देवता म्हणतो, ज्या आपलं रक्षण करतात. म्हणजे हे देव, त्यामुळे हे देव वेगळ्याच कॅटेगरीत येतात. म्हणजे हो, आता जखोबा म्हणजे काय? कोथरूडमध्ये जखोबा मंदिर आहे. जखोबा, जख्ख हा शब्द आहे, त्याचं अलीकडचं वर्जन आहे यक्ष. यक्ष आहेत आपल्याकडं, देवता आहेत, आणि मग आपण त्रिदेवता अशा पण मानतो ना. मग त्या यक्षाची पूजा केली पाहिजे ना, आणि त्यांचं पावित्र्य पण राखलं पाहिजे. करेक्ट का? अरे तू देवता म्हणतोयस की नाही, मग त्याला एनर्जी येणार, मग त्याच्या प्रत्येकाचे काय म्हणूयात उत्सव येणार, त्याच्या प्रत्येकाचे उपचार येणार. म्हणजे भयान कथाबद्दल आपलं चालू आहे, तर मी ज्या मुद्द्यावर येणार होतो, मला अजूनही आठवतं माझ्या मित्रांनी सांगितलेली खरी गोष्ट, की कुठल्या तरी, मी त्या देवांचं नाव नाही घेणार, पण अशाच पुराण्या किंवा काय जुन्या देवांपैकी एक अशा एका देवाच्या मंदिरामध्ये कुठलं तरी पावित्र्य नाही राखलं गेलं, म्हणून अख्खीची अख्खी फॅमिली पूर्ण संपली. तुला एक गंमत सांगतो. आपल्याकडे कथाही सांगितली जाते, काही त्याला आधारही आहेत काही ठिकाणी. ते म्हणजे राघोबा दादांनी तांडव गणपतीची पूजा केली होती. तांडव गणपती म्हणजे तंत्र गणपतीची पूजा केली होती. तो अत्यंत, त्याचे सगळे सोपस्कार व्यवस्थित करावे लागतात. त्यानंतर असं म्हणतात की तो ज्या ज्या लोकांकडे गेला आणि त्यांनी त्याचे सोपस्कार नीट पाळू शकले नाही, ते लोक गेले. सो देवाचे सोपस्कार असतात, ते तुम्ही पाळले पाहिजे. मी घरात गेल्यानंतर आपण म्हणतो ना, रे खूप सिंपल लॉजिक आहे, की आई म्हणते ना, घरात आहेस, बाहेर नाही, नीट बस. हा सोपस्कार झाला ना.
अशा अनेक सोपस्कार असतात. ते तिथं जातोय म्हटल्यावर पाळायचे, नाही तर मग तुम्ही जाऊ नका असं त्यांचं म्हणणं असतं. पण हे देव का महत्वाचे? तर हे सगळं जे तू बोलतोयस, की भौतिक आक्रमणं होत असतात आपल्यावर अनेक, पण अशी आक्रमणं आहेत जी आपल्याला दिसत नाही. त्या गावावर होणारी. त्याची रक्षा कोण करतं? त्या एनर्जीज पासनं. तर हे सर्व देव आहेत. त्यामुळे हे देवही महत्वाचे आहेत. सगळ्याचा विषय चालूच आहे आणि भयान भूताचे किस्से पुण्यातले याच्यावर जर का आपण गप्पा मारतोच आहोत, तर एक महत्वाचा भयानक किस्सा पुण्यातला जो फार अननोन नाही, प्रत्येकाला माहिती असणारा किस्सा, त्याच्यावर जरासं गप्पा झाल्याच पाहिजेत. ते म्हणजे जक्कल सुतार. जोशी अभ्यंकर हत्याकांड अगदी पेठेत. काय आहे, आता काही झालं, आता आपण म्हंटल तळजाई, म्हंटलो आपण म्हंटलो निलायम, आपण म्हंटलो नवले ब्रिज, हे सगळं बाहेर आहे रे. हे जे काय घडलं हत्याकांड हे प्युअर पुण्यात आज घडलेलं आहे. इतकं की म्हणजे मी अनुभव ऐकलेले आहेत लोकांचे, अनुभव वाचलेले आहेत लोकांचे. मी ज्यावेळेस भेटी दिल्या काहींना, बाहेर पडायचे नाही, मुलींना भीती वाटायची बाहेर पडायची, की उद्या हे आपलं असं तर नाही ना होणार. म्हणजे त्या एका माणसाची, जो माणूस माहितीही नव्हता जक्कल होता, जक्कल पकडल्यानंतर लक्षात आलं की तो अत्यंत भयंकर विकृती आहे. ती जक्कल हे माणूस नाही तर ती विकृती आहे. ती सगळंच्या सगळं समोर आलं. पण त्यावेळेस काय भीती वाटली असणार आहे लोकांना. म्हणजे मोठी मोठी नावं आहेत यामध्ये ज्यांचे खून झालेले आहेत. आणि साधे सुधे नाही ना, म्हणजे चाकू मारून फक्त खून एक असा झाला असं नाही. ते नायलॉनच्या दोरीने आवळून म्हणजे तडफडून ते खून झालेत. हे लोकांपर्यंत पोहोचत होतं. त्यावेळेस ते प्रसिद्ध वर्तमानपत्रही ते करत होते. अरे वर्तमानपत्राच्या कॉपीज अवेलेबल आहेत आता. आता हा विषय चाललाय म्हणून माझ्या वडिलांनी जेव्हा जक्कल सुतारला पकडलं होतं आणि घेऊन जात होते पोलीस, तेव्हा बघितलेलं. मग बघ काय दहशत असणार आहे त्यावेळेस. आणि ही भीती, मी तेच म्हटलं ना, की फक्त त्या भूताखेतांची भीती नाही, तर ती माणसाच्या त्या प्रवृत्तीची भीतीच आहे रे. काय भयानक आहे. हे जक्कल सुतारचं काही ऐकताना किंवा बघताना तुला काही एखादा एकदम काहीतरी वेगळंच सापडलं किंवा ऐकायला मिळालं? नाही सापडलं असं वेगळं नाही. अनेक लोकांनी त्यावर काम केलेलं आहे. काही माझे मित्र सुद्धा आहेत त्यामध्ये. त्यांच्याकडनं अनुभव ऐकताना मला असं होतं, की त्यांनी बरेच भयानक अनुभव सांगितलेत, की कोण कोण ज्यांच्या बरोबर ते असं, आता नाव घ्यायला नको सगळ्यांचं, पण ते अभिनवमध्ये ज्यावेळेस शिकायचे त्यावेळेस त्यांच्या बरोबर शिकणारे काही होते. त्यांचे अनुभव आहेत जे की त्यांना संशय असणार आहे, पण तो भयानक ज्यावेळेस ते कळलं की हे खरंच होतं आणि उद्या हे आपल्यावरही येऊ शकतं असं ज्यावेळेस ज्या माणसाला वाटणार आहेत, आणि अशी माणसं आहेत. किंवा बॉडी सापडल्या, पेशवे पार्कमध्ये बॉडी सापडली त्यावेळेसही तो पोलिसांचे जबाब तू ऐक कधीतरी, किंवा माफीचा साक्षीदार पुस्तक आहे ते वाच, किंवा तो चित्रपटच बघितलास तरी काही अडचण नाही. त्यातनं ना ते जुनं पुणं तर त्यात दिसतंच, पण ते पुणं बघताना भीती वाटते. प्रत्येकाच्या मनात तू विचार कर, तुझे वडील म्हणजे आता तू पेठेत आहेस, कोथरूड टू पेठ म्हणजे असा तो स्क्वेअर तयार कर, संपूर्ण पुणं हादरून जातं उद्या आपल्याकडे आलं. म्हणजे हाकामारीपेक्षा भयानक आहे. मी म्हणतो की हाकामारीला तरी ती प्रत्येक घरावर जाऊन हे करते आणि दार उघडलं नाही तरी तर निघून जाते. हे दार उघडलं नाही तर आत घुसून मारत होते. कारण ज्यावेळेस कळलं की खून होत आहेत त्यानंतर सुद्धा खून घडलेले आहेत, लक्षात घे, आणि पैशांसाठी घडले. हा म्हटलं ना, पुण्याचा इतिहास पांढरा सुद्धा आहे आणि काही ठिकाणी ते काळं सुद्धा लागलेलं आहे त्याला. ते काळं जास्त भयानक आहे, डार्क आहे ते बघायला गेलो तर दोन्ही इतिहास बघायला लागतात इतिहास अभ्यास करताना. पण आहे जसं प्लेग आहे, काळाच डाग येतो प्लेग. प्लेग मधली एखादी गोष्ट माहिती आहे तुला की हे वाचताना रडू आलं होतं? खूप भयानक होता. म्हणजे आता जसा कोरोना आला ना आपला, बाहेर न आला, तसाच प्लेगही आला. मुंबईला काइंड ऑफ क्वारंटाईन केलं गेलं, पण तिथलं न जुमानता काही लोक पुण्यात आले आणि तो पुण्यात पसरला. म्हणजे भयानक होतं. 70 ते 80 लोक मरत होते. असं म्हणतात की जर ओंकारेश्वराला किंवा स्मशानात जर त्याला घेऊन आलं, जो गेलाय प्लेगने, तर परत येईपर्यंत खांदा देणाऱ्यांपैकी एक तरी प्लेग नाही परत.
अडकायचा. लोकमान्य टिळकांचा मुलगा गेला ज्यावेळेस ते काम करत असताना, तो प्लेगने आजारी होता आणि तो गेला. क्वारंटाईन त्यावेळेस खरं तर पहिलं लॉकडाऊन लागलेलं आहे, पहिलं क्वारंटाईन झालेलं आहे. स्वारगेटच्या इकडे एक भाग ठेवला होता त्यांचा. फर्ग्युसनच्या इथं काही जण राहायचे, फर्ग्युसनला नाही पण तिथं काही जण राहायचे. पुढं प्लेग उंदरांमुळे तो व्हायचा आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी प्रचंड अत्याचार केले. ज्या घरात प्लेगचा रुग्ण आढळेल त्या घरातलं सर्व सामान जाळून टाकलं जायचं. स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झालेले आहेत त्या काळामध्ये. ते वाचताना खरंच रडू येईल. मी तुला सांगत नव्हतो काही गोष्टी, कारण त्या काही इतिहास अभ्यासकांनी त्या मोठे जे इतिहास अभ्यासक कोणाड्यात बंद करून ठेवल्यात, कारण हे वाचताना काटा येतो अंगावर. पुण्यामध्ये आपण ज्याला म्हणतो विद्येचं माहेरघर आहे, तिथं स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, लोकांना फटके दिले जात आहेत, आत घुसून घरं फोडली जात आहेत, जे सामान असेल ते जाळलं जातंय, लोकांना घरात राहता येत नाहीये. एखादं शहर उभं राहतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी पण बघितलेल्या असतात. आपण माणूस म्हणतो ना, अरे खूप पावसाळे बघितले, असं पुण्याने पण बघितलंय. किती वर्ष ते पुण्याने सहन केलेलं असणार आहे. आणि याच रागातनं चापेकर बंधूंनी रँडचा वध केला असं आपण. असो, थोडस अजून मागे जाऊया. आता आपण पुणे म्हणतो, मला अभिमान आहे मी पुण्यात जन्मलो, पण अशी पुराण कथा आहे का रे जी पुण्यात घडली पण लोकांना माहित नाही? फारच मागे गेलो आपण. आहे ना, पुण्याच्या 2 नद्या अप्सरा आहेत त्या. भीमा महात्म्यामध्ये याची कथा येते. एक राजा आहे आणि तो राजा तपश्चर्या करायला लागतो भगवान शंकरांची, आणि इंद्राला असं वाटतं, भगवान इंद्रांना, की हा इंद्रपद आपल्याकडे आपलं हिसकावून घेईल, म्हणून तो 2 अप्सरांना पाठवतो. आणि हा इंद्राचा डाव कळल्यानंतर त्यांनी 2 अप्सरांना शाप दिलेला आहे की तुम्ही नदी वाच. तर त्या 2 नद्या आहेत, त्यातली मुठा बाबासाहेब पुरंदरे फार छान म्हणतात, ती अप्सरा आहे, त्यामुळे ती अत्यंत सुबक असणार आहे. त्यामुळे तिच्या कमरेच्या त्या घेऱ्यामध्ये पुणे वसले. तो सी आहे ना, तसा शेप आहे बघ तिचा. इतकं सुंदर वर्णन आहे त्या केलेलं. ते 2 अप्सरा आहेत आणि त्या जेव्हा त्यांचा संगम होईल पुढं. एक मिनिट, मुळा आणि मुठा या 2 अप्सरा आहेत ज्यांच्या आता गटारी झाल्यात. एकेकाळी चांगलं पाणी होतं सूरज त्याला. मी म्हटलं ना की म्हणजे वाईट आहे हे, पण पूर यायचा, स्मशान होतं म्हणजे एवढं पाणी तरी होतं. घाट बांधलेत पुण्यामध्ये या नदी. घाट का बांधतात तर ते जर उन्हाळ्यात पाणी खाली जात असेल तर पावसाळ्यात तेवढंच वर येतं, पण त्याला एक नीट हे मिळावं, आपल्याला उभं राहता यावं, तिथं गोष्टी करता यावं म्हणून ते घाट बांधतात. घाट होते ना पुणे, तर असं काय करतो, म्हणजे चांगल्या नद्या मोठ्या होत्या. मग त्या मिक्स कशा झाल्या पुढे? संगमावर जिथं त्यांचा संगम होईल, भीमा नदीला त्या मिळतील, तिथं त्यांचं त्या मुक्त होतील असं सांगितलं. ते भीमा महात्म्यामध्ये ही गोष्ट आहे. आणि हे मुळा मुठा जिकडे जुळतात तिथे ज्यांचा संगम होतो ते आहे आपलं संगमवाडी. करेक्ट, तिथं संगम होतोच त्यांचा. काय ना, म्हणजे पण किती मस्त आहे ना कल्पना, की त्या 2 अप्सरा आहे. आणि मला त्याच्या पुढचं वर्णन जास्त आवडतं, की त्या सी शेप मध्ये ती आपलं पुणे वसलंय, म्हणजे ते असं मांडीवर घेतल्यासारखं किंवा कमरेत पकडतो ना बाळाला, तसं पुण्यातला पकडलंय त्या अप्सरेने असं वाटतं. ऍटलिस्ट या पॉडकट्ट्यानंतर माझी एक विनंती आहे सगळ्यांना, की त्या ज्या अप्सरा म्हणून आपण ज्यांना आता ऐकलंय त्यांना अप्सरा परत जर का करायचं असेल तर किमान घाण करू नका तिकडे. म्हणजे ते असं खूप लोक खूप आधीपासून बोलतायत. म्हणजे अरे त्यांच्या कोण म्हणेल का की आता मी मुठा नदीवरनं जातोय तर मी अप्सरेच्या जवळनं जातोय, इतका घाणेरडा वास येतो. म्हणजे मला आठवतं आमचे सर म्हटले होते की त्यावेळेस बरं का मुठा नदीला पूर यायचा तर लोकांनी ज्यांना खूप त्रास झालेला आहे त्यांनी आत्महत्या केल्याचे संदर्भ यायचे. आज नुसतं त्यात उडी नाही, त्याचा 1 चमचा जरी प्यायला दिला तरी हे होतील असं आमचे सर म्हणायचे. इतका डेंजर. आणि खूप लोक प्रयत्न करतायत सूरज, खूप लोक नदी स्वच्छ प्रकल्प करतात, मनापासनं काम करतात, पण पुन्हा ना आपल्यासारखेच लोक आहे, मी त्यात मलाही गणतो, की आपण नाही मदत करत, आपण फक्त इथं बसून कॅमेरा समोर बोलतो, दॅट्स इट. पण ती कळली पाहिजे, अप्सरासारखी दिसली पाहिजे, माझी पण इच्छा आहे.
अमोघ म्हणजे तुलाच फक्त पुणा माहिती असं नाहीये, मलाही माहितीये. माझा पुण्यात शेवटी जन्म झालाय. बऱ्याच लोकांना माहित नसेल की एका इंग्रज अधिकाऱ्यांनी इकडे काही लोकांना एक वेगळा खेळ खेळताना बघितलं आणि नंतर त्याचंच ॲडॅप्टेशन त्यांनी स्वतः केलं आणि आज त्या खेळाचं नाव आहे बॅडमिंटन. सो बेसिकली बॅडमिंटन या खेळाचा शोध हा पुण्यात लागला, हे लोकांना माहीतच नाहीये. नुसतं शोध नाही, त्याचा अलीकडचं नाव हे पुणा असं होतं. बॅडमिंटनचं Correct. आधीचं नाव पुणा. करेक्ट, पुणा किंवा पुणा असं होतं. मेन 1800 एक मिनिट, जरा याच्यावर डिस्कशन झालं पाहिजे. पुण्यात तो बघितला ना त्यांनी, म्हणजे एक असा खेळ खेळला जात होता जो पुण्यामध्ये. फक्त पुण्यातनं इन्व्हेंट झाला. 1860 मध्ये साधारणपणे हा जो खेळ त्यांनी बघितला, याचंच रूपांतर त्यांनी स्वतःच्या पद्धतीमध्ये केलं. त्यांनी अनेक ठिकाणी बघितलं असणार आहे की लोकरीचा चेंडू घेऊन खेळतायत किंवा तत्सम गोष्टी, रॅकेट्स तयार केल्या आणि त्यातनं ते खेळायचं ना. सो पुणा गेम किंवा इंडिया गेम जो आहे हा आपण बुद्धिबळ दिलं, पण त्याचबरोबर आपण बॅडमिंटन पण केला, जो आता आपण असे बघतो तर आपला आणि खेळ आहे तो. आपला नाही, फक्त देशाचा तर आहेच आहे. पुण्याचा खेळ आहे. पुण्यातनं गेलेला खेळ आहे. करेक्ट. वा, आता पुढच्या बॅडमिंटनचे वगैरे मॅचेस बघताना सांगा, हे क्रिकेट वगैरे बाहेरनं आला असेल पण बॅडमिंटन पुण्यातनं आलंय. बऱ्याच गोष्टी झाल्यात, शेवटाकडे येणं खूप गरजेचं झालंय अमुक, कारण नाही की तर तू आपल्या संपणार गोष्टी नाहीस वाढत आणि जातात. वाढत जातील. बरं आलं तुला लक्षात आलं. आता मेन मुद्द्यावर येऊ. शेवटचे 2-4 प्रश्न. सगळं ठीक आहे, पुण्यातल्या गणपतींबद्दल बोललंच पाहिजे. हो. मला सांग, गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि काही दिवसात सुरू होणार आहे. कुठले गणपती आहेत जे पुणेकरांना माहीतच नाही पण बघितलेच पाहिजे, म्हणजे हे अनुभवलं नाही तर काहीच अनुभवलं नाही. या गणेश उत्सवात पुणेकरांनी कोणते गणपती बघावेत जे पुणेकरांना माहीत नाहीत, किंवा पुण्यात या गणेश उत्सवात कोणते गणपती बघावेत जे अननोन आहेत? गुंडाचा गणपती बघितला पाहिजे, मांदार गणपती बघितला पाहिजे, त्याचबरोबर मुजुमदार वाड्यातला गणपती बघितला पाहिजे. पेशवे कालामध्ये जसा गणेशोत्सव साजरा केला जायचा तशाच पद्धतीचा वाड्यातला गणेशोत्सव जर बघायचा असेल तर मुजुमदार वाड्यामधला गणेशोत्सव गणपतीचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्याचबरोबर रमणा गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे, मोदी गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे, माती गणपतीचा ओरिजिनल जो मागे गणपतीचं मंदिर आहे तिथलं दर्शन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर इतके गणपती आहे त्यामुळे हे तर कंपल्सरी घेते. त्रिशुंड घेतलं पाहिजे. भाऊ रंगारींनी जेवढे गणपती स्वतःच्या हाताने तयार केलेत त्या सर्व गणपतींचं दर्शन घेतलंच पाहिजे. पुण्यातल्या 3 अशा ठिकाणांबद्दल सांग जे लोकांना माहीतच नाहीत पण अत्यंत वाढीव आणि भारी ठिकाण आहेत, जी बघितलीच पाहिजेत, ज्यांना इतिहास पण आहे, ज्या ठिकाणांवर गेल्यावर तुम्हाला भारी पण वाटेल आणि खूप भारी वाईब आहे. शितोळे वाड्यातलं नरसिंह मंदिर आहे. फार लोक जात नाही त्या नरसिंह मंदिरात, ते कंपल्सरी बघितलं पाहिजे. शनिवार वाड्याजवळचा एक किल्ला कोट हिस्सार, तो लोकांनी बघितला पाहिजे. आता फार अवशेष नसले तरी तिथल्या पायऱ्या अजून शिल्लक आहेत, त्या जाऊन बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर मोठे मंगल कार्यालय बघा. सगळ्यात महत्वाचं जे आपल्या आज बोलण्यामध्ये राहिलं, पण तांबटाळीला जाऊन आलं पाहिजे. तांबटाळी ही ऐतिहासिक आहे आणि त्याला इतिहास आहे, त्यामुळे तांबटाळीला तर आवर्जून भेट दिलीच पाहिजे, कारण त्याचा इतिहास लोकांना माहिती नाही आणि लोक, मी खरंच बोलतो, जात नाही. नव्या विष्णू मंदिरात लोकांनी नव्या विष्णू मंदिरात तर पूर्वी लग्न लागायची. करेक्ट. अनेक हळदी कुंकाचे मोठमोठे कार्यक्रम. पहिला सार्वजनिक हळदी कुंकाचा कार्यक्रम महाराष्ट्र पुण्यातला तिथं झालेला आहे, त्यामुळे तो महत्वाचा आहे. यादी मोठी आहे, ठिकाणं खूप आहेत. वा, यादी पण मोठी आणि हा पॉडकास्ट सुद्धा आपल्याला मोठा करायची इच्छा असली तरी करता येणार नाहीये, पण मोग्या मजा आली आज गप्पा मारून. मला पुण्यात फिरल्यासारखं लिटरली वाटलं आणि थँक्यू अमोक, तू इकडे आलास. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला हक्कानी मोग्या म्हणत असतो, पण अमोक, तू खऱ्या अर्थाने पुणे बघितलं नाहीयेस तर पुणे जगलेस. पुणे बघायचं कसं हे तुम्हाला अनेक जण सांगतील, पण पुणे जगायचं कसं हे तुम्हाला या पॉडकट्ट्यावरनं कळेल आणि अमुकमुळे कळेल. सो बऱ्याच गोष्टी आहेत. पुन्हा जर का पुणे परत बघायचं असेल, गणपतीतलं पुणे ऐकायचं असेल तर आपण भेटूच यात. पण तोपर्यंत थँक्यू अमुक, तू इकडे आलास आणि सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या पॉडकट्ट्यावर. तोपर्यंत बाय बाय.